श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री गजानन महाराज, पूज्य श्री दासगणु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जे सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादात आज संकष्टी आहे, चतुर्थी. चतुर्थी आपण गणपतीला दिलेली आहे. शुद्ध असेल त्यावेळेला आपण म्हणतो विनायकी आणि वद्य असेल त्यावेळेला म्हणतो संकष्टी. आज अनेक गणेश भक्तांचे उपवास असतात. हीच संकष्टी जर मंगळवारी आली तर त्याला अंगारकी म्हणतो. ती आणखीन जास्त प्रखर असते. मुळात काय की गजानन आणि गजानन महाराज याच्यात काही फरक नाही. कारण गण हा तसं म्हणला तर गणपतीचा मंत्र सुद्धा आहे. गण गण गणात बोते. गण गणपती गणाध्यक्ष. तुम्ही जर गणपतीची सहस्रनामावली काढून बघितली तर त्याच्यातली कितीतरी नावं गण यांनीच सुरवणारी असते. मग हे गण म्हणजे काय? गणितातला गण आहे, समूह आहे. जन गण मन आपण ज्याला म्हणतो तो जनांचा समुदाय आहे. पण जनांच्या गणांचं मन तो अधिनायक गणेश आहे असं आपण म्हणूया ना. किंवा तो अधिनायक सद्गुरू आहे. अधि म्हणजे काय? आत नेणारा, टुवर्ड्स नेणारा सगळं. म्हणजे अधि आत्म ते अध्यात्म. आणि जन गण मन अधिनायक म्हणजे खऱ्या अर्थाने जो नायकत्व करतो, ज्याची लीडरशिप ही बाहेरून त्याच्यावर थोपलेली नाही. ज्याला आपण हल्ली वंशवाद म्हणतो, डायनॅस्टिक, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, त्याच्यानंतर त्याची मुलगी, हे असं नाही आहे. आतून आलेली सेल्फ डेव्हलप्ड अशी जी स्पॉन्टेनियस उत्स्फूर्त लीडरशिप आहे त्याला अधिनायक. खरं म्हणलं तर जनगणमन अधिनायक म्हणताना गणेशच आपल्या मनासमोर आणला पाहिजे. तुम्ही कुठली व्यक्ती आणणार आहात का सांगा बरं. अधिनायक म्हटल्यानंतर काय राष्ट्रपती का? पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान, पहिले लोकसभेचे सभापती कोण आणणार समोर? व्यक्ती येतच नाही. आली तर गणनायक, अधिनायक, गणाध्यक्ष, गणपती, गजानन तीच डोळ्यासमोर येते. आज त्यांचं स्मरण करूया. आपण जे श्लोक सुरुवातीला जे म्हणतो ते सुरुवातीला आज वक्रतुंड महाकाय म्हणूया आणि नंतर नेहमीप्रमाणे आपण जे गणपतीचा वगैरे श्लोक म्हणतो, गुरूंचा श्लोक म्हणतो, हनुमंताचा श्लोक म्हणतो. इथे राम आहेत, राम, सीता आणि लक्ष्मण त्यांचा श्लोक म्हणतो. ते श्लोक म्हणूया. आहे त्या ठिकाणी जरा डोळे बंद करून बसूया शांत. श्वास संथ करायचा आहे आणि अगदी आनंदानं म्हणायचं आहे. सगळ्यांना येतात श्लोक, सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे. पहिल्यांदा गणपतीचा, नंतर गुरुचा, नंतर रामाचा, नंतर हनुमंताचा, असा आपण श्लोक म्हणणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. आता रामाचा. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. हनुमंताचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं इष्टिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता ज्या सद्गुरूंच्या चरणाशी बसून त्यांच्या साक्षीनं आणि प्रेरणेनं आपण आज 4थ्या अध्यायावर सहचिंतन करणार आहोत. त्या गुरूंचा श्लोक सगळ्यांना येतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सावकाश डोळे उघडून जमेल तसं गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं किंवा आपल्या आत जे आपले सद्गुरू किंवा
परमेश्वराची प्रतिमा आहे, नमस्कार करायचा. गेल्या महिन्यात द्राक्षांची पूजा होती, आज आंब्यांची पूजा आहे. मी सहज इथल्या सेवकांना विचारलं, पुढच्या महिन्यात कोणत्या फळाची पूजा? कधी कधी इतका धक्का बसतो आणि तो धक्का गोडही असतो. आणि रास उद्या फणसांची पूजा आहे असं मला त्यांनी सांगितलं. बाहेर फणस आणून ठेवलेत. मला वाटलं वाऱ्याने फांदी पडली त्याला ते फणस होते. फणस हे फळ आहे ना, ते झाडाला कुठल्या ठिकाणी लागेल याचा काही नेम नसतो. अगदी जमिनीलगतही लागतात, उंचही लागतात. तसं ते ओबडधोबड काटेरी असं फळ आहे, पण आत रसाळ गरे आहेत. आपण नेहमीच गोयकाराचं वर्णन करताना तो नारळासारखा आहे, बाहेरून जरी कट्टी वाटली तरी आत काकली आहे, पाणी आहे, गोड आहे. फणसासारखा बाहेरून जरी काटेरी वाटला तरी आत अगदी गोड रसाळ असे गरे असतात. तेव्हा उद्या फणसाची पूजा. आता फणसाची करणार का गऱ्यांची करणार माहीत नाही, पण बहुतेक फणसच लावणार असतील. आणि महाराजांना काही सहन होतं आणि बिचारे सगळं सहन करतात. नाहीतर आपल्याला कसं सहन केलं असतं. फणस काहीच नाही आहे, सहन करायला सोपं आहे, कारण त्याचं फक्त वजन आणि काटे एवढ्याशी जमवून घेतलं की झालं ना, फणसाशी ॲडजस्ट झाला माणूस. आत्ता आहे, उद्या पुढच्या क्षणाला निराळा आहे. आज तो अत्यंत सज्जन असेल तर उद्या अत्यंत दुर्जन आहे. कधी वरून गोड बोलेल पण आतून विषारी त्याच्या मनात विचार असतील. माणसाला सहन करणं फार अवघड आहे. म्हणून माझ्या मनात येताना विचार आला, पुढच्या महिन्यात कोणत्या फळांची पूजा करूया. कदाचित मंदिरातर्फे केली जाणार नाही, पण आपण एक वैयक्तिक करूया आणि त्याला खूप आध्यात्मिक अर्थ आहे. आपल्या कर्माची फळं आहेत की हो, इतकी कर्म केली आहेत, जन्मोजन्मी कर्म करत आलेलो आहोत. त्या कर्माची आत्तापर्यंत फळं या जन्मात भोगली आहेत, अजून कुठली भोगायची माहीत नाही. ती सगळी फळं आपण अर्पण करूया गजानन महाराजांना. फळं अर्पण केली म्हणजे भोग सुटले असं नाही, लक्षात ठेवा. म्हणजे मला एखाद्या वेळेला एक व्याधी होणार आहे, रोग होणार आहे, त्या रोग आधी केलेल्या कर्माचं फळ आहे ना. आधी वाटेल तसं खाल्लं की 40 त्रास होतो, हां बरोबर, ते फळ मी अर्पण करणार आहे. म्हणजे माझा तो त्रास कमी होणार आहे का? नाही. पण मला तो देहाला त्रास झाला तरी मला त्रास होणार नाही, कारण मी देहापेक्षा निराळा आहे. हा विचार कायम ठेवायचा. मी देहापेक्षा निराळा आहे. देहाला ताप आलाय, मला ताप आलाय असं म्हणू नका. एका डॉक्टरकडे सहज गेलो होतो आणि चांगले होते. त्यांनी मला काय सांगितलं, तुमच्या शब्दात तुम्हाला काय होतं ते सांगा. मी म्हणलं, मी तुमच्या शब्दात कसं सांगा? नाही सांगा. तर नाही म्हणलं, मग ताप येतो. नाही, हा आमचा शब्द आहे, फीवर, जोर. तुझ्या शब्दात सांग, अंग तापतं. हे आपले शब्द आहेत. म्हणजे त्यांनी सगळ्याला. आणि माझा कान दुखतो असं म्हण. मी कान दुखतो म्हणणार आहेस का? नाही. म्हणजे तुला जे झालंय ते सगळं शरीराला झालेलं आहे आणि मी तुला पहिली ट्रीटमेंट देणार आहे ती मनाला देणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा असा एक परिणाम झाला. आणि सद्गुरू ज्यावेळेला जीवनात आले, सहज सांगतो म्हणून सांगतो, कारण हे तुमच्याही जीवनात घडावं. आणि कुठल्याही स्टेजला हे घडू शकतं. की 1969 साली संध्याकाळी मला बोलता येत नव्हतं, एवढा खोकला यायचा. आणि 1975 सालापर्यंत तुम्ही गोवा आणि शिकवणं सोडलं नाही तर काही फार आयुष्य तुम्हाला नाही आहे. गोवा सोडणं सोपं होतं, शिकवणं सोडणंही सोपं होतं. दुसरी नोकरी मिळाली असती, त्या काळात नोकऱ्या मिळत होत्या. पण म्हणलं की बघूया ना. त्या मधल्या काळात सद्गुरू जीवनात आल्यानंतर त्यांनी नामस्मरण, नामथेरपी शब्द मी वापरत नाही आहे, पण नाम, जे काही भोगतोयस ते भोगताना नाम घे. नाम ते भोगायला लागेल आणि हळूहळू तुला ते असून नसल्यासारखं होईल. आणि आज मला वाटतं इतकी वर्ष झाल्यानंतर संध्याकाळी बोलता येतं, दिवसातून 2-3 कार्यक्रमही घेता येतात. तो त्रास गेला तो गेलाच. तो कसा गेला सांगा बरं? देहाला तो त्रास आहे, नाही असं नाही, पण तो मला, मनाला, स्मृतीला, बुद्धीला नाही आहे. मला म्हणजे मनाला नाही आहे, बुद्धीला नाही आहे, माझ्या स्मृतीला नाही आहे, माझ्या विचारशक्तीला नाही आहे. आत्ता मी तुम्हाला सहज एक स्टेटमेंट केलं उदाहरण सांगण्यासाठी, की येता येता गाडीत विचार आला, पुढच्या महिन्यात कोणती फळं अर्पण करायची? अरे कर्माची फळं करूया. म्हणजे विचार चांगला आहे ना. तसं बघितलं तर कंठाला, छातीला खोकला, हे अवरोध, इथे कंजेशन आहेच, देहाला आहे. मला कुठे? मी कशाला दुःख करून रडगाणं गात बसू? मी आनंदात, माझे जीवन गाणे कुठेही असू दे.
कथा असू दे, व्यथा असू दे, रानात असू दे, बागेत असू दे, माझे जीवन गाणे. मी गाणार आहे. जीवनाचं जे गाणं आहे ते गाणार आहे आणि आनंदात गाणार आहे, रडगाणं नाही आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टीचा देव गणेश. गणेश म्हणलं की आपल्याला सुख करता, दुःख हरता. आणि यांच्या जीवनात, प्रत्येक सद्गुरूच्या जीवनात, संतांच्या जीवनात सुख करता, दुःख हरता ही संतांची एक भूमिका असते. म्हणजे त्यांचा एक रोल असतो. काम कुठलं करतात? सुख देतात आणि दुःख हरण करतात. खरं दुःख हा अज्ञानातून निर्माण झालेला प्रकार आहे. महाराजांचं एक वाक्यच आहे गंधवकर, जगात सुख आणि दुःख नाहीच आहे. कारण एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख आहे. तुम्हाला सांगतो, साधा हँडवॉश जर म्हणलात तर कोविडच्या काळात अब्जावधी रुपयांचा त्या हँडवॉशवर झाला की पुढे म्हणायला लागले हँडवॉश नाही ना, साबण वापरा, म्हणजे हाताला तो साबण वापरा. साबणाची नावं मी सांगत नाही, तुम्हाला माहीत आहे, जंतुनाशक साबण. केवढा व्यवसाय झाला. म्हणजे कोविडनी इतरांचे उद्योगधंदे उद्ध्वस्त केले. पण काही उद्योगधंदे, डॉक्टर, लस निर्माण करणारे, हे करणारे, त्यांना चांगले दिवस आणले की. म्हणजे तुम्ही कुठल्या दिवसावर शिक्का मारणार आहात, हा गुड डे आहे आणि हा बॅड डे आहे. म्हणून गुड मॉर्निंग इज ऑलवेज अ गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग इज ऑलवेज अ गुड इव्हनिंग, अँड गुड नाईट इज ऑलवेज अ गुड नाईट. माझ्या 2-3 गोष्टी मनाविरुद्ध घडल्या आणि एखादा मुलगा म्हणतो किंवा शाळेतला विद्यार्थी म्हणतो गुड मॉर्निंग सर. कसली गुड मॉर्निंग? काय काय घडले तुला माहीत आहे का? असं म्हणणं चुकीचं आहे. मॉर्निंग इज गुड. मी ती कशी स्वीकारणार आहे, हाऊ आय एम गोइंग टू ॲक्सेप्ट इट, हाच महत्त्वाचा. आणि आपण जी 2 क्रियापदं वापरतो, 2 वर्ब्स, टॉलरेट और सेलिब्रेट. सो लेट अस सेलिब्रेट. अरे आपली दुःख, आपल्या वेदना, आपल्याला झालेल्या व्याधी आणि व्यथा, दुःख, वेदना, व्याधी म्हणजे रोग, व्यथा अत्यंत आनंदात स्वीकारून जगासमोर एक आनंदाचं मॉडेल, रोल मॉडेल सादर करणारे किती लोक आहेत. त्या मोठ्या लोक, आपण ज्याला महान लोक म्हणतात, त्यांच्या जीवनात दुःख असतातच, लक्षात ठेवा. त्यांनाही देहाला रोग होतातच, परंतु असून नसल्यासारखे असतात. हे गणेशाचं किंवा गजानन महाराजांचं कार्य आहे. गजानन महाराज आपल्या जीवनातील दुःख नष्ट करणार नाही, लक्षात ठेवा. आपण त्या फळं पुढच्या महिन्यात वाहूया त्यांना, पण म्हणून भोगावं लागणार नाही असं नाही. पण व्हाय टॉलरेट, सेलिब्रेट हे कितीदा आपण म्हणलेलं आहे. आपल्याला वाटेल तोच विषय. अरे जीवनही तेच आहे, परिस्थिती सगळ्यांना भोगावी लागणारी तीच आहे. जीवनातली सुख दुःख जे मी निर्माण केलेले आहेत ती सगळ्यांची तशीच आहे. मग ती त्याच पद्धतीने बोलावं लागणार आहे. गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन, उदाहरणं 2-3 नवीन असली तरी शेवटी नाम घ्या म्हणूनच सांगतात. पावसचे स्वामी स्वरूपानंद त्यांची सुद्धा प्रवचन आहे. त्यांनी केलेली प्रवचनं किंवा ज्ञानेश्वरीवरची त्यांचे काही प्रवचन, त्यांच्या शिष्यांची प्रवचन आहेत, स्वामी माधवनाथ वगैरे, सगळी उदाहरणं वगैरे छान सांगायची. ज्ञानेश्वरीतल्या निरनिराळ्या ओव्या घ्यायच्या आणि शेवटी काय सांगायचं, सोहम ध्यान करा. त्यांचं सोहम ध्यान आहे, आपलं नाम आहे. मग तुम्ही गजाननाचं नाम घ्या, कुठल्याही देवाचं नाम घ्या, सद्गुरूंनी दिलेलं नाम घ्या, सद्गुरूंचं नाम घ्या. जय गजानन श्री गजानन हा मंत्र होऊन जातो. अशा वेळेला आपण आज गणेशासमोरच बसलो असं समजूया. गजानन महाराज आणि गणेश, विशेषतः त्या दोघांना जोडणारा सेतू काय असेल तर गण गण गणात बोते. उद्या जर वेळ मिळाला तर आपल्याला एक पद माहीत आहे जे आपल्या पुस्तकातही दिलेले आहे. शेवटी आपण जी आरती करतो त्यावेळेला आपण म्हणतो, त्याच्यात गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरू ते आपण म्हणतो. त्याच्यातली एक ओळ आहे, त्याच्यावर चिंतन करणार आहोत. आणि माझं तुमचं प्रत्येकाचं चिंतन निराळं असलं पाहिजे. मी फॉर एक्झाम्पल एक चिंतन सांगणार आहे. दासगुरूंनी सांगितले गण गण गणात बोतेचा काय अर्थ असेल? बरोबर आहे. आपण का नाही, गचा काय अर्थ असेल, अणचा काय अर्थ असेल, दुसऱ्या गचा काय अर्थ असेल, नंतर गण गण त्या णचा अर्थ काय असेल, नंतर तिसऱ्या गचा अर्थ काय असेल, नाचा अर्थ काय असेल, तचा अर्थ काय असेल, बोचा अर्थ काय असेल आणि तेचा अर्थ काय असेल. मी माझं चिंतन केलेलं आहे. गनी सुरू होणारे कितीतरी शब्द आहेत. ग म्हटल्यानंतर मला गजानन आठवेल, कुणाला गवत आठवेल, कुणाला गधा म्हणजे गाढव ग आठवेल ना, काही आठवेल. मी त्या मानाने जर चिंतन करत गेलो, माझी वृत्ती जर सात्विक असेल तर माझं चिंतन सात्विक असेल. माझी वृत्ती जर आरामात ऐशोराम भोगणारी राजस असेल तर माझं चिंतन राजस असेल.
पण माझी बुद्धी दुसऱ्याला त्रास देण्याची असेल तर माझं चिंतन सुद्धा तामस असेल आणि माझा तो मंत्र, त्याचा अर्थ सगळं मग तामसच होऊन जाईल. तर आपण एक बघूया, उद्या वेळ मिळाला तर. आज महत्त्वाचा प्रसंग आहे, 2-3 महत्त्वाचे प्रसंग आहेत. पहिला जानकी रामाचा प्रसंग आहे, नंतर चंदू मुकुंद, मुकुंद हे त्यांचं आडनाव आहे. आणि एका पुस्तकाबद्दल मी नंतर सांगेन तुम्हाला, भादखेर, त्यांचं ते पुस्तक नवीन आवृत्ती आहे, तुम्हाला मिळू शकेल ते पुस्तक. ते संपादक होते केसरीचे, पण त्यांनी अत्यंत सावरकरांच्या जीवनावर, कितीतरी अनेक जीवनावर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी रामायणावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, कल्पवृक्ष नावाचं. सेतुवंदन मला वाटतं रामायणावरचं पुस्तक आहे, आणि कल्पवृक्ष नावाचं महाभारतावर 2 खंडात अप्रतिम आहे. म्हणलं तर कादंबरी आहे, आणि म्हणलं तर तिथे संवाद जे आहेत रामायणात, सीता राम, राम हनुमान संवाद आहेत ना, ते रामायणातल्या श्लोकांचं भाषांतर आहे. हे फार महत्त्वाचं आहे. महाभारतातले संवाद सुद्धा तसेच आहेत की तुम्ही जर श्लोक काढून बघितला महाभारतातला, तर या प्रसंगात जे संवाद आहेत त्यांनी लिहिले कादंबरीच, पण ते संवाद तिथे महाभारतातला श्लोक आहे, त्या श्लोकाचा अर्थ किंवा भावार्थ आहे. म्हणून ही पुस्तकं चांगली आहेत. तर त्यांच्या मनात एकदा विचार आला की गजानन महाराज हे काही जाऊन फार दिवस झालेले नाही, शेगावचं काय महात्म्य क्षणाक्षणाला वाढतंय, महात्म्य वाढतंय आणि भव्यताही वाढते. महात्म्य तिथल्या गुरुच्या शक्तीचं आणि गुरुच्या उपासनेचं हे महात्म्य असतं. आता पहिलीच ओवी आपण वाचणार आहोत त्यावेळेला बघा की कशी शक्ती असते. तुम्हाला तो नमो शारदा मूळ चत्वार वाचा, ही एकच ओळ आहे सरस्वतीला नमस्कार करणारी, मनाच्या श्लोकात लिहिलेली सुरुवातीचा श्लोक. त्याच्यावर केवढं चिंतन, PhD करता येईल. चत्वार वाचा म्हणजे काय, आणि त्या चत्वार वाचेचं मूळ अशी ही शारदा. शारदा म्हणजे काय, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, केवढा अर्थ आहे याच्यात. तसा आता 3 ओव्या आपण सुरुवातीला वाचणार आहोत. ते प्रत्येक अध्यायाच्या आरंभीला दासगणू महाराज कुणाला ना कुणाला तरी वंदन करतात. यावेळेला शंकरालाही वंदन आहे आणि विष्णूलाही वंदन आहे. या ह्याच्या 3 ओव्या आहेत, त्या आपण नंतर वाचूया. मी तुम्हाला भादखेरांच्या पुस्तकाबद्दल सांगत होतो. त्यावेळेला गजानन महाराजांचं महत्त्व आणि महात्म्य नुकतं वाढायला सुरुवात झाली होती. म्हणजे हे पुस्तक 50 वर्षापूर्वीचं तर नक्कीच आहे, 40-50 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. त्यांनी काय विचार केला, हा विचार त्यांनी कुठे केला, गजानन महाराजांनी त्यांच्या आत हा विचार. हे संपादक आहे, अनेक ठिकाणी प्रवास करायची, अनेक ठिकाणी व्याख्यान देण्याची त्यांना सोय आहे, संधी आहे, आणि त्यांच्यात तेवढं प्रभुत्व आहे. तर जे प्रसंग गजानन महाराजांच्या चरित्रात घडले, त्या प्रसंगात जी माणसं आहेत ती माणसातच जिवंत नाही आहेत, पण त्यांची नात असेल, त्यांचा पणतू असेल, कदाचित वृद्ध झालेला मुलगा सुद्धा असेल. 1913 साली गेले, म्हणजे 1910 साली जन्मलेला माणूस, आणि हे पुस्तक लिहिलं ते साधारणतः 1970च्या सुमारास. तो 60-70 वर्षाचा असेल ते जिवंत. मी बघितलं आहे गजानन महाराजांना. त्यावेळेला तसं होतं, तो जळता पलंग मी बघितला आहे. तो कुंडली काय त्याला स्वप्न पडलं होतं, तो सांगत होता आज मला प्रसाद येणार आहे, आणि नंतर तो येतो आणि त्या मनात येतं त्याच्या की आपल्या घरी पादुका घेऊन द्याव्यात. तो विचारतो माझ्यासाठी काही प्रसाद दिलाय का, पादुका दिल्या आहेत का, त्या पादुका अजून त्याच्या घरी आहेत का. एक प्रसंग पुढे घडलेला आहे की ज्या वेळेला कावळे येतात आणि ते सगळं वाढलेल्या अन्नावर, त्यावेळेला ते सांगतात की आज तुम्ही घ्या सगळा समाचार, पुन्हा या ठिकाणी यायचं नाही. त्यांनी साधं वाक्य म्हटलं, पुन्हा या ठिकाणी यायचं नाही. ज्या वेळेला हे झालं, 12 वर्ष आले नाहीत कावळे, हे तर त्या पुस्तकातच आहे, आपल्या पुस्तकातच. त्याच्यानंतर 12 वर्ष तिथे कावळे आले नाही. हा प्रसंग समजा केव्हा घडला असेल, हे सुरुवातीत समजा 1880ला प्रसंग घडला. 1913ला गजानन महाराज गेले, 1880 20 वर्ष नंतर 100. त्यांनी पुस्तक लिहिले ते 1970च्या सुमारास, मग समजा 100-1 वर्ष झालेली आहेत. आता त्या गावात कावळे येतात का म्हणून बघायला तिकडे गेले. आता कावळे येतात का बघायला, रात्री तिथे राहायला पाहिजे की नाही, कारण सकाळी काव काव करत ते निघतात, संध्याकाळी काव काव करत येतात. ते म्हणाले अजूनही तिथे कावळा येत नाही. ही केव्हाची गोष्ट आहे, ही 70 वर्षापूर्वीच्या. सध्या परिस्थिती काय बदलली आहे मला माहीत नाही, पण असे सगळ्या ठिकाणी ते गेले. गजानन महाराजांच्या चरित्रात जी गावं, जी घरं विठोबा घाटोळ त्यांच्याकडे गेले. आता ते चंदू मुकीन, मला हे आठवायचं कारण का,
चंदू मुकीनाच्या घरी गेल्यानंतर त्याची नातसून म्हणजे त्याच्या नातवाची पत्नी ती म्हणाली, तुम्ही जर गद्य पुस्तक लिहिताय, आम्हाला म्हणताना मुकीन म्हणतात, पण आमचं आडनाव मुकुंद आहे, तुम्ही तुमच्या पुस्तकात चंदू मुकुंद लिहा. मुकुंद हे आडनाव आहे, लक्षात ठेवा. असे अनेक प्रसंग आपल्याला भेटायला मिळतात. एक छोटं ओवीबद्ध चरित्र बंकटलालांनी लिहिलेलं आहे आणि गजानन महाराजांच्या चरित्रातील लीलांचं वर्णन करणारं एवढं मोठं नाव आहे. पुस्तक छोटं आहे, त्याच्यातल्या ओव्या बंकटलालांनी लिहिलेल्या आहेत. बंकटलाल अगरवाल आहे, लक्षात ठेवा. आणि तो खूप श्रीमंत आहे, आजूबाजूची माणसं खूप गरीब आहेत. गजानन महाराजांनी या दोघांचा इतका सुंदर संगम आपल्या जीवनात घडवला. देशमुख आणि पाटील यांच्यात दुफळी आहे, भांडण आहे. अशा ठिकाणी जाऊन बसले की ते भांडणाचे दोघे जण एकत्र आलेच पाहिजेत. आता ते भांडण उरलेलं नाही आहे. हे काम आहे संतांचं, म्हणजे सुख निर्माण करायचं किंवा द्यायचं लोकांना आणि दुःख दूर करायचं. तो आजचा जो गणपतीचा संकष्टीचा दिवस आहे, आपण जे प्रसंग बघणार आहोत त्याच्यात संकट आणलेलंही आहे आणि संकट दूरही केलेलं आहे. तो पहिला प्रसंग आहे जानकी रामाचा, त्याच्यानंतर चंदू मुकीनाचा, त्याच्यानंतर माधव विप्र म्हणजे ज्ञानी ब्राह्मण त्या माधवाचा प्रसंग आहे, आणि शेवटी ते वेदांती ब्राह्मण वगैरे येतात. आणि एक लक्षात ठेवा, ही आंब्याची पूजा आपण आज करतोय, पण त्यावेळेला लोक आंबे कापत होते, हे कापत होते, आंबे कापून त्यांना देत होते. मला हे नको, मला त्यावेळेला चंदू कानन आपल्या मुकुंदाकडे 2 कान्हुले मला दे. त्याच्यात एक असा चरण येऊन जातो आपल्याला, कोणी आंबे कापती, कोणी भे बर्फे वगैरे देते, कोणी टाळ्या वाजवती. चरण कुठे, चरणावरील त्यांचं लक्ष स्थिर, हे जमलं पाहिजे. काम करताना लक्ष कुठे पाहिजे, सद्गुरूंच्या चरणाकडे पाहिजे. कारण तिथे मी माझा माथा ठेवतो ना, आणि सगळी कामं मी डोक्यानेच करतो ना. साधं कांदा चिरायचा असेल तरी डोक्यानेच चिरतो, नाही तर माझं बोट चिरलं जातं. सावध असलं पाहिजे. सावधपणा हा बुद्धीचा गुण आहे. म्हणून माझी बुद्धी सतत असते. ज्या ज्या स्थळी आपण म्हणतो ना, ज्या ज्या मती जाय माझे, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. म्हणजे माझ्या मनात कायम तुझे पाय असतील, कायम तुझी कृपा असेल. मी कोणतीही कृती केली असेल तरी माझ्या मनात तुझे पाय असतील. माझ्या जीवनातील प्रत्येक कृतीचा पाया तुझे पाय असतील. हे जर लक्षात आलं तर आपल्याला हे पुढचं लक्षात येणार आहे. साधं सहज बघूया. पहिल्या 3 ओव्या आहेत ना, त्या हर आणि हरी यांचं वर्णन करणार आहे. पण मी समजावून सांगतो, कारण हे आपण पाठ म्हटल्यासारखं म्हणतो आणि पुढे जातो. अरे हा दासगुरू महाराजांवर अन्याय आहे. दासगुरू महाराज आपल्याला प्रत्येक सुरुवातीला जे वंदन करतात, स्तवन करतात किंवा नमन करतात, ते देव महत्त्वाचा नसतो. तिथे सगळी वर्णनं जर एकत्र तुम्ही लिहून काढली तर सगळ्यांचं वर्णन सारखंच आहे. म्हणजे तुम्हाला अनेक देव, त्यांची अनेक चरित्र, अनेक नावं किंवा अनेक रूप जरी दिसली तरी कार्य सगळ्यांचं एकच आहे, हे त्यांना सांगायचं असतं. हे इथे किती सुंदर सांगितलं बघा. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा. तुम्हाला वाटेल हे मी कशाला सांगतोय, अरे हेच तर लक्षात घेतलं पाहिजे ना. सर्व साक्षी आणि सर्वेश्वर हे काय आहे, हे त्यांच्या स्वरूपाचं वर्णन आहे. सर्व साक्षी असणारा व्यक्ती नाही आहे. व्यक्ती सर्वसाक्षी देहाच्या पातळीवर होऊ शकणार नाही. मला आता इकडचं दिसतं तर मागचं दिसत नाही आहे, असा मी सर्वसाक्षी कसा होईन. सर्वसाक्षी हे रूप नाही आहे, सर्वसाक्षी हे स्वरूप आहे. सर्वेश्वर, सर्वांचा ईश्वर, हे त्यांचं स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. सर्व साक्षी सर्वेश्वरा हे स्वरूप आहे. तर नीलकंठा हे कुणाचं वर्णन करतायत, गजानन महाराजांचं नाही, हे शंकराचं वर्णन आहे. आणि शंकरासारखा तू आहेस. नीलकंठा गंगाधरा हे रूप नाही का झालं. कंठ निळा हा देहाचा भाग आहे आणि गंगा धरलेली आहे हाही त्यांच्या रूपाचा भाग आहे. म्हणून पहिल्या 2 अक्षरात सर्व साक्षी सर्वेश्वरा हे शंकराचं म्हणजे सद्गुरूंचं स्वरूप आहे. आणि नीलकंठा गंगाधरा हे त्यांचं रूप आहे डोळ्यासमोर. महाकाल त्र्यंबकेश्वरा हे त्यांचं महात्म्य आहे, हे त्यांचं कार्य आहे. काळाचाही काळ महाकाल. आणि त्रिअंबक, त्र्यंबक आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तिन्ही देवांचा, तिन्ही लोकांचा जो स्वामी आहे तो. तिन्ही देवांचा म्हणजे शंकराचा स्वामी आहे का, हो. शंकराचा स्वामी असलेला जो महाशिव आहे त्याचं वर्णन आहे. जसं आपण म्हणतो नारायण आदिनारायण,
लक्ष्मी महालक्ष्मी, महालक्ष्मीची मूर्ती नाही, आपण करतो ती मूर्ती म्हणून लक्ष्मीची मूर्ती आहे, महालक्ष्मीची नाही. सरस्वतीची मूर्ती आहे, महासरस्वतीची नाही. गणपतीची मूर्ती आहे, महागणपतीची नाही. महा म्हणजे परम आणि परम म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अरूप, रूप नाही आहे त्याला. हे कार्य काय सांगितले, महाकाल त्र्यंबकेश्वर हा प्रभाव झाला त्यांचा. आणि शेवटी श्री ओंकारा पाव म्हशी म्हणजे मला पाव ही प्रार्थना आहे. स्वरूपाचं वर्णन झालं, रूपाचं वर्णन झालं, महात्म्याचं प्रभावाचं वर्णन झालं आणि प्रार्थना झाली. हे किती कमी शब्दात झालं बघा बरं. म्हणजे हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावी म्हशी, पावी मज मला पाय. पुढे तू आणि रुक्मिणीश विठ्ठलाला, तू आणि शंकरा, हर आणि हरी किंवा हरी आणि हर एकच आहे. तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहा खास, एकच तत्व, अद्वैत आहे तुमच्यात, ऐक्य आहे. तोय वारी म्हणल्यास, तोय म्हणलं काय, नीर म्हणलं काय, उदक म्हणलं काय, वारी म्हणलं काय, पाणी म्हणलं काय, वॉटर म्हणलं काय, आपण बघितलंय. एकच पदार्थ आहे, शब्द निराळे. तसं हरी आणि हर एकच तत्व आहे, एकच चैतन्य किंवा शक्ती आहे. एकाला हर तर एकाला हरी. हर म्हणणारे आडवं गंध लावतात आणि हरी म्हणणारे उभं गंध लावतात. इतकंच कशाला, गंगा हिमालयातून ज्या ठिकाणी समान प्रदेशावर म्हणजे पठारावर येते त्याला शैव शिवाची उपासना करणारे हरद्वार म्हणतात. आपण विष्णूची उपासना करणारे हरिद्वार म्हणतो. जे शिवाचे भक्त करणारे कीर्तनकार आहेत त्यांना हरदास म्हणतात आणि विष्णूची भक्ती करणारे जे त्यांना हरिदास म्हणतात. फरक काय, वेलांटीचा फरक आहे. वेलांटीला आपण कोकणीत टोपी म्हणतो, वेलांटी फक्त टोपीचा फरक आहे की हो, एकच आहे. त्याच्या खालचं डोकं एकच आहे, डोक्याच्या आतली शक्ती विचार करणारी एकच आहे. म्हणून तू आणि रुक्मिणीश एकतत्व आहा खास, तोय वारी, वारी म्हणजे पाणी म्हणल्यास काय जली भेद होतो, एकच आहे ना जलतत्व. आणि शेवटी मी तुझे अजान लेकरू, हे सगळ्यात सुंदर नातं आहे. तू माऊली, मी तुझे बाळ, तू आई आहेस आणि मी तुझं लेकरू आहे. मी तुझे अजान लेकरू, नको माया पातळ करू. माया म्हणजे प्रेम, पातळ करू नकोस म्हणजे आहे घट्ट ते घट्टच ठेव, उगीच आपलं दुर्लक्ष करू नकोस माझ्याकडे. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. कुठली इच्छा दासगणू महाराजांना असेल. मागे गेल्या वेळेला बघितलं की या वेळेला त्यांचं वय 70 ते 72 वर्षांचं असेल. हा ग्रंथ लिहिला त्यावेळेला. त्यांना पूर्वी 60 वर्ष म्हणजे वय ॲव्हरेज, म्हणजे आपण म्हणतो ना त्याला 60 नंतर अवयव झाले क्षीण फार. हे माधव विप्राचं सुद्धा म्हणले ना, 60 नंतर जास्त आयुष्य नव्हतं लोकांना. अशा वेळेला 72व्या वर्षी दासगणू महाराज, आणि मुख्य म्हणजे हे उपासना करायचे, देहाचे हाल व्हायचे, उपवास करावे लागायचे किंवा घडायचे, प्रवास करायला लागायचे लोकांच्या कल्याणासाठी, संतांच्या विभूती, देह कष्टविते उपकार, देह कष्टविते. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना अकाली, आपण म्हणतो की जगले खूप, रामदास जरी असले तरी त्यांना कफाचा त्रास होता. म्हणून त्यांना विडासुद्धा खलबत्त्यात कुटून द्यावा लागायचा. आणि विडा म्हणजे पान, आपण जे ठेल्यावर मिळतो ते पान नाही, ते औषधी म्हणजे खाऊचंच पान. मग त्याच्यात कात घातला असेल त्याच्यात हे असा विडा कुटून द्यावा लागायचा. लोकमान्य टिळकांना कुटून द्यावा लागायचा. म्हणून तुम्ही जर सज्जनगडावर गेलात तर तिथे तो खलबत्ता ठेवलेला आहे, ज्यात असे पदार्थ कुटून समर्थांना दिले जात. कारण त्यांना धाप लागायची. आपल्या महाराजांना, गोंदवलेकर महाराजांना धाप लागायची. गजानन महाराजांच्या बाबतीत तसा वर्णन केलेलं नाही, कारण ते एक निराळ्या प्रकारची अवस्था होती, अवधूत अवस्था. आता ह्यांना स्वामी समर्थ, त्यांना कुठला बघायला गेलं तर एखाद्या वटवृक्षासारखे वृद्ध वाटतात ते, पण त्यांच्या चरित्रात त्यांना हा रोग झाला तो रोग झाला असं वर्णन नाही आहे. देह संपवायचा, महासमाधी घ्यायची, तिथे ठरवायचे आणि त्या दिवशी जशी एखादी ज्योत मालवते तसं आपलं जीवन संपवून टाकायचं. यांनी तर आषाढी एकादशीला गजानन महाराज गेले पंढरपूरला आणि तिथे ते हरिपाटलाला सांगतात ना की आता दिवस जवळ आलेले आहेत. हा गणपती गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला बुडवायचा. म्हणजे आषाढात सांगतात. आषाढानंतर श्रावण जातो, श्रावणानंतर भाद्रपद येतो. म्हणजे इतक्या आधी त्यांनी आपल्या मरणाची तिथी सांगितलेली आहे.
म्हणजे यांना शरीराला हा रोग झालाय, तो रोग झालाय, हा अर्थच नाही आहे. त्यांनी ठरवलेलं आहे की आता अवतार कार्य संपलंय. अगदी तरुणपणी, जिवंतपणी आणि अत्यंत चैतन्य अशा रूपात संजीवन आपण म्हणतो समाधी ज्ञानेश्वरांनी घेतली घेऊ. त्यांचं काय झालं होतं? ज्ञानेश्वरांना कुठला रोग झाला होता? वय 21. आणि त्यावेळेला ते म्हणतात माझं सगळं कार्य झालेलं आहे. दादा तू सांगितलंस, कारण तुला बाबांनी सांगितलं गीता मराठीत सांगितली. त्या गीतेत मी 19 अध्याय लिहिले होते. त्यावेळेला 19वा अध्याय तुझा अनुभव आहे, स्वतंत्र ग्रंथ लिहितो, अमृत अनुभव लिहिला. गीतेला 18 अध्याय, ज्ञानेश्वरीला 18च अध्याय असले पाहिजेत. मी स्वतंत्र ग्रंथ लिहिला. सांगदेवानी कोरा कागद पाठवला, त्याच्यावर मी अध्यात्माचा सार असलेल्या 65 ओव्या लिहिल्या. आता काय? आता तीर्थयात्रा केली, ही जी वारी आहे आषाढी कार्तिकी, त्याच्यात व्यवस्था निर्माण केली. आता आणखीन उरलंय काय? कार्यच उरलेलं नाही आहे. तेव्हा आता हा देह मी संपवणार आहे. हे आतली येणारी प्रेरणा आहे. गजानन महाराज, स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा हे अशा आतल्या इतक्या प्रेरणेने जगत असतात की पुढच्या क्षणी ते काय करतील हे त्यांनाही माहीत नसतं. पण जे करतील ते कल्याणाचं असतं. आज जानकीरामाचा प्रसंग बघणार आहोत. त्यात का ते पोरात बसलेले आणि कुठली लीला करणार आहेत ते, आणि ते हसलेत कशाला? ज्यावेळेला मुलं विन्मुख, हे प्रत्येक शब्द बघूया ना, आपल्याला वेळ नाही तेवढा, पण मुलं विन्मुख होऊन परत आली. ती गेली होती आशेनं जानकीराम विस्तवले. आमच्या गजानन महाराजांना म्हणजे आपल्या महाराजांना चिलीम पेटवण्याची लहर आलेली आहे, तल्लफ आलेली आहे, हुक्की आलेली आहे. त्यांनी शब्द वापरला हैराण झालो मी. आदल्या अध्यायात तर वाचलं की कधी गुलाम झालेच नाहीत, म्हणजे गुलाम झाले नाहीत. ते कशाचे? गांजाचे ते स्वामी होते. गांजाचे त्यांना व्यसन नाही लागलं. आणि इथे म्हणतात सकाळपासून गांजा ओढला नाही, मी हैराण झालेलो आहे. तेव्हा चला गांजा ओढण्यासाठी म्हणजे ती चिलीम ओढण्यासाठी विस्तव घेऊन या. कशासाठी हो? विस्तव कशाला? पुढे त्यांनी योगाग्नीने पेटवली ना काडी, ती त्यांना त्यावेळेला पेटवता आली नसती. जानकीरामाचा उद्धार करायचा होता, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ते हसले. ज्यावेळेला अर्जुन सांगतो कृष्णाला, कारण तू सारथी आहेस ना, हो, रथी आहे ना मी, रथाचा स्वामी हो, म्हणजे नकळत मी स्वामी आहे आणि तू सेवक आहेस. कृष्णा तू सेवक आहेस. 2 सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन उभा कर, अशी एखादा स्वामी आपल्या सेवकाला आज्ञा देतो. तसंच नयनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, उभा कर, ही आज्ञा दिलेली आहे. काही बोललेलं नाही आहेत. कोण? कृष्ण भगवान. फक्त हसलेला आहे. का हसला असे लोक प्रश्न विचारतात की कृष्ण का हसला? का हसला? अगदी सोपं आहे. कारण पुढे काय घडणार आहे? आता मोठा हा शूरवीर निघालेला आहे, पुढे धनुष्य टाकून फेकून देणार आहे आणि म्हणणार आहे नाही मी लढणार नाही. मग त्याला परत युद्धासाठी मला तयार करायचं आहे हे कृष्णाला माहीत होतं. म्हणून अर्जुन ज्यावेळेला त्याला आज्ञा करतो 2 सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन उभा कर, त्यावेळेला कृष्ण हसला आणि निघाला. प्रहसन म्हणजे त्याचं ते हसणं आहे ना, थट्टेचं हसणं आहे. तसं गजानन महाराजांचं थट्टेचं हसणं आहे. आपण वाचूया ना त्या ओव्या काहीतरी. आणि ह्या महिन्यात घडलेल्या घटना आहेत. वैशाख ज्येष्ठ, आता ही वैशाखातली घटना आहे अक्षय तृतीयेची. तर पुढे चंदू मुकुंदाची घटना ज्येष्ठातली आहे. कारण कानोले महिनाभर कसे मिळतील? अक्षय तृतीयेला केलेले आहेत. आता ज्येष्ठ सुरू झालेलं आहे. शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया, म्हणजे 1 महिना झालेला आहे. आणि कानोले म्हणजे नेवऱ्या म्हणा. 1 महिनाभर कशा टिकतील? आणि त्यावेळेला काही फ्रीज वगैरे होते का? तो प्रसंग आपण नंतर वाचणार आहोत. हे बघा इथे काय सांगितलेलं आहे की वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी, सगळीकडे अक्षय तृतीयेचं व्रत असतं. कोकण भाग किंवा वऱ्हाड भाग हा त्यामानाने आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळे भाविक जास्त आहे. माझं विधान लक्षात घ्या. जसजसे आपण सुशिक्षित होत जातो ना, तसतसे कमी सुसंस्कृत होत जातो. सुशिक्षितता वाढत गेली, MA PhD झाला की माणूस म्हणून तो खालच्या स्केलवर आला, खालच्या ग्रेडवर आला, हे लक्षात ठेवा. तो खेड्यातला शेतकरी बरा आहे, तो गाडीवान दादा बरा आहे, माणुसकी आहे त्याच्यात, माणुसकी आहे. रस्त्यावर जर कोण पडलेलं दिसलं तर तो आपली बैलगाडी थांबवेल, इकडे आपण बघेल, एक कोण ओळखीचा असेल तर सेल्फी घे रे आणि निघाला पुढे, तो थांबणार नाही आहे.
हे इतके आपण कातडीच्या वरचं जीवन जगणारे आहोत. कातडीच्या आत रक्त आहे, रक्ताच्या आत मांस आहे, आत हाड आहे, आणि त्याच्याही पलीकडे आपलं मन, बुद्धी, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तो खरा मी आहे. रक्त, मांस, हाडं आपल्या सगळ्यांची सारखी जातो. एवढी 8 अब्ज माणसं आहेत जगात, पण ब्लड ग्रुप किती आहे? तो 4-5 ब्लड ग्रुप्स आहेत एवढ्या सगळ्यांचे. पण जसं आत जातो तसे आपण एक होत जातो. संत आत जातात, आत राहतात आणि आपल्याला आत नेतात. हे संतांचं कार्य आहे. आत जातात, आत राहतात, आपल्याला आत नेतात, बाहेर नाही. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सांगितलं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय म्हणतो, जे करेल ते अक्षय होतं. आपण आता नवीन केलं. अक्षय तृतीयेला काही वर्षापूर्वी सोनं विकत घेत नव्हते. आता एवढी प्रचंड गर्दी, बापरे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र काढून बघा, प्रचंड गर्दी. आपण जणू काही सोनं खरेदी करायला मुहूर्ताची वाटच बघत असतो. मग कधी गुरुपुष्या मुहूर्त असेल तर, कधी हे 3.5 मुहूर्त आहेत ना, मुहूर्त सोने खरेदीसारखे. हे सोन्यासारखं जगायचं का सोनंच करून घ्यायचं? गोल्डन और गोल्ड हा फरक आहे. मी जितकं गोल्ड जमवेन, जितकं भांगर तयार करेन, आय विल बी गोल्डन, नॉट गोल्ड. अँड ही इज अ मॅन ऑफ गोल्ड, कॅरेक्टर ऑफ गोल्ड. हे सोनं आणि सोनेरी याच्यात फरक आहे. रूप आणि रुपेरी याच्यात फरक आहे. हा लक्षात घ्या. आणि आपण संसार गोल्डन बनवणार आहोत का सॉलिड गोल्ड पाहिजे आपल्याला? आणि म्हणून तुम्हाला मागे सांगितलं होतं की नवरा बायकोंच्या असं मोठं गॅदरिंग होतं, आणि त्याच्यात नवऱ्याने सांगायचं मी जीवनात काय मिळवलं, आणि बायकोनी सांगायचं काय मिळवलं. त्यावेळेचे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गोवा स्वतंत्र होऊन 10 वर्ष झाली असतील. अशा वेळेला त्यावेळेचा मोठा इंजिनियर की ज्यांनी हे मोठी मोठी आपल्याला दिसतात जुंता हाऊस काय या मोठ्या इमारती वगैरे बांधल्या, त्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यात हिशेब ठेवला होता, काहीतरी 65 मोठ्या इमारती बांधलेल्या आहेत. हे माझं, दिस इज माय अचीवमेंट इन माय लाईफ. अचीवमेंट एक आहे, मिशन एक आहे. एक जनरली आईला मिशन असतं, वडिलांसमोर अचीवमेंट असते. अचीवमेंट इज क्वांटिटेटिव्ह, मिशन इज क्वालिटेटिव्ह. हे लक्षात ठेवा. त्यावेळेला त्यांची बायको म्हणाली मला काही एवढ्या इमारतीवरनं जमलं नाही, कारण मी इंजिनियर नाही, सगळा संसार, तरीसुद्धा मी 2 इमारती उभारल्या. नवरा बघायला हिने केव्हा उभारती, ही रात्रपाळी करत होती की काय, कुठल्या इमारती उभारल्या? म्हणाली एक इमारत ऑस्ट्रेलियात आहे म्हणाली, आणि एक इमारत कॅनडात आहे. म्हणजे आम्हालाही कळलं नाही. ती म्हणाली माझा मुलगा ऑस्ट्रेलियात आहे, डॉक्टर आहे, आणि मुलगी आर्किटेक्ट आहे, ती कॅनडात आहे. आणि ते लवकरच भारतात येऊन भारतातल्या रुरल सेक्टरमध्ये काम करणारे या इमारती मी उभारलेल्या आहेत. त्या कॅनडात ऑस्ट्रेलियात असला तरी त्यांचा पाया, फाउंडेशन इज व्हेरी मच इन इंडिया. दे आर इंडियन्स. मग ह्या इमारती मी उभारल्यात. आपण म्हणतो ना मॅनेजमेंट, एक शाळेची इमारत उभी, स्कूल बिल्डिंग, पण बिल्डिंग द स्कूल, बिल्डिंग ऑफ द स्कूल ते शिक्षकांना करायचं असतं. बिल्डिंग ऑफ द कॅरेक्टर, बिल्डिंग ऑफ द पर्सनॅलिटी हे सोपं आहे ना. बॉडी बिल्डिंग जा जिममध्ये, हे मोठे मोठे आरसे आणि बघा बायसेप्स, ट्रायसेप्स, 6 पॅक्स काय बघायचं ते बघा. हे सगळं देहाचं आहे हो. हे सगळं जिम, ब्युटी पार्लर्स, या सगळ्या गोष्टी आहेत ना, आउट अँड आउट तशा बाहेर नेतात मला. आत तिथे आपण इथे येतो ते आत जाण्यासाठी येतो. आणि आत जर शांत असेल ना, इफ आय एम ॲट पीस विद इन देन आय एन्जॉय पीस विदाउट मीन्स आउटसाईड. आत मी जमतोय का, ॲम आय ॲट होम विद इन? जर नसेल ना तर आय एम नॉट ॲट होम इवन ॲट माय ओन होम. झोप लागत नाही आपल्याला. आपल्या घरात AC घेतलेला आहे, चांगले मॅट्रेस घेतलेली आहे, झोप नाही लागत. आय एम ॲट होम, आय एम नॉट ॲट होम विद इन. आत घर आहे ना, आत माझ्या सद्गुरूंचं घर आहे, आत देवाचं घर आहे. गजानन महाराजांचं घर काय बाहेर दाखवणार आहात? आपण गजानन स्मृती, गजानन कृपा नावं देतो, पण खरं गजानन महाराजांचं घर आतच आहे. म्हणून अक्षय तृतीयेला त्या ठिकाणी वराडात वगैरे पितरांची पूजा करतात. जशी सर्व पितरी अमावस्या असते तशी सर्व पितरी, आणि त्या पितरांना अक्षय आनंद मिळावा, त्यांची सद्गती मिळेपर्यंत गती चांगली चालू राहावी म्हणून अक्षय तृतीयेला 2 मडकी ठेवतात पाण्याची भरलेली. कारण प्रचंड उन्हाळा असतो. सध्यासुद्धा तिकडं टेम्परेचर 50 वगैरे असं झालेलं आहे. हे नागपूर वगैरे भाग लक्षात ठेवा. हा भाग नागपूर म्हटलं की मग अकोला, शेगाव वगैरे लक्षात ठेवा. प्रचंड उष्णता असते. 2 ठेवायची, एक देवासाठी आणि एक पितरांसाठी. मग त्याच्यात तांदूळ घालतात. देवासाठी असलेल्या
कुंभात आणि तीळ घालतात. काळे तीळ आपण जसे श्राद्धाला वापरतो ते पितरांसाठी असलेला कुंभात. बाकी फुलं वगैरे सगळं सारखं असतं. दोघांची पूजा करतात. देवाची पूजा करून स्वतःचं कल्याण आणि ती पूजा करून पितरांचं म्हणजे मेलेल्या लोकांचं निदान 3 पिढ्या, माझ्या वडिलांची पिढी, आजोबांची पिढी आणि पणजोबांची पिढी, श्राद्धात सुद्धा या तिघांची नावं विचारली जातात. बघा तुम्ही विचार करून. 4थं नाव आजोबां विचारत नाही, ते फार बरं. आपल्याला कुठे माहीत असतं? मला शिवाजीचं माहीत आहे, विवेकानंदांचं माहीत आहे, रामाचं, कृष्णाचं माहीत आहे, पण माझ्या आजोबांच्या वडिलांचं नाव मला माहीत नाही. आजोबांपर्यंत ठीक आहे, आपल्याला माहीतच नाही, कारण काही केलंच नाही आहे त्यांनी काही. हे लक्षात ठेवा, त्यांनी काय केलं आहे म्हणून ती नावं लक्षात ठेवायची आपल्याला. रजिस्टर ऑफिसमध्ये जा, सगळी नावं मिळतील. जर केलं तर तो सगळ्यांचा. ज्ञानेश्वरांची मुलं नाहीत का वारकरी? सांगा बरं. ज्ञानेश्वरांना पुढची गती कुठे मिळेल? एकाने मला विचारला प्रश्न. अहो काय चिंता होती त्याला, कारण ज्ञानेश्वरांना मुलं नाहीत, मग त्यांना अग्नी कोण देणार? अरे म्हटलं ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली, त्यांना अग्नीचा प्रश्नच नाही आहे. पण तरी बाकीच्या संतांना, साईबाबांना अग्नी कोण देणार? म्हटलं तू साईबाबांचा भक्त आहेस, मुलगा नाहीस त्यांचा, त्यांना कशाला अग्नी दिलं? कोणी अग्नी दिला तरी सगळी जगातली माणसं ही त्यांची मुलं किंवा मुली आहेत. कोणीही त्यांना अग्नी द्यावा, आणि अग्नी द्यावाच लागत नाही. हा प्रसंग आपण बघतोय. अग्नी त्यांच्या आत असतो आणि ते प्रकट करू शकतात, ज्याला योगाग्नी असा शब्द म्हणतो. आपल्याला 2 योगाग्नी माहीत आहेत. एक शबरी, आतून अग्नी निर्माण करून भस्मसात झाली, आणि त्याच्या आधी आपल्या अवयवातला सगळा प्राण रामाच्या त्या अवयवात तिने लिहून ठेवलेला आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतर करा ना प्रार्थना की गजानन महाराज, तुमच्या पायात असलेली शक्ती माझ्या पायातून माझ्या शरीरात जाऊ दे. नंतर अँकल, आपल्याला अँकल शब्द माहीत नाही, अँकलेट माहीत आहे, पैंजण माहीत आहे, पण पैंजण घालतात तो भाग आहे अँकल. तर तिथे तुमच्या घोट्यात असलेली शक्ती तुमच्या पायात घोट्या माझ्या त्या भागातून माझ्या शरीरात जाऊ दे, आणि शक्तीची कृपा करा माझ्यावर. पैशाची कृपा करू नका, कारण लाख रुपये आज मिळाले तर उद्या कोटी रुपये जाऊ शकतात. अशा प्रकारची स्फोटक परिस्थिती आहे सध्या बाजाराची, आपण ज्याला म्हणतो ते असतात ना. बाहेरचं कशाला मागायचं? आत मला शक्ती द्या. शबरीने ते केलं. माझ्या पायात रामा, तुझ्या पायात प्राण गेला, तर माझे पाय निश्चल झालेले आहेत, अचेतन झालेले आहेत, निष्प्राण झालेले आहेत. असं करत करत शेवटी योगाग्नी निर्माण करून भस्म होतं. ती भस्म होतं. लक्षात ठेवा, ती योगिनी आहे, तपस्विनी आहे, भामिनी आहे. ती भिल्लीण नाही आहे, फक्त भीलनी आपण म्हणतो. ते भीलनी केवळ भक्तीची भाषा आहे. वाल्मिकी रामायणात काय शब्द वापरले? भामिनी म्हणजे अत्यंत करारी स्त्री, कॉन्फिडंट अशी वुमन. नंतर योगिनी, तपस्विनी, शबरी. हे आपण बनू शकतो. त्याच्यासाठी हे प्रसंग चरित्रात असतात. तर अक्षय तृतीया होती. अक्षय तृतीया पितरार्थ उदक कुंभाशी सांगितलं. पितरांसाठी देती श्राद्ध करून, या श्राद्धपूर्वक, श्रद्धापूर्वक स्मरण, त्याला श्राद्ध म्हणलेलं आहे. श्रद्धापूर्वक स्मरण. आणि मी जर सकाळी उठल्यानंतर देवाच्या वगैरे मानस दर्शन घेतलं तरी चालेल. आणि नंतर आई म्हणल्यानंतर आई असली तर नक्कीच आठवते, आई नसली तरी आपल्याला आठवतेच आठवते, जर आपण बघितली असेल तर. काही जणांच्या जन्माच्याच वेळेला आई जाते ते सोडा, एरवी 10व्या 12व्या वर्षी सुद्धा आई गेली तरी आईचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, आईचा फोटो आपण बघितलेला असतो. का नाही नमस्कार करायचा? प्रत्यक्ष नमस्कार करायला आई जिवंत असेल तर लाज वाटेल, पण मनातल्या मनात आई वडिलांना नमस्कार करून दिवस का नाही सुरू करायचा? कारण त्या आई वडिलांनी तुम्हाला जगात आणलेलं आहे. तुम्ही कोणीही असाल, कुठलेही CEO असाल, तर कुठल्याही देशाचे हेड ऑफ कंट्री, नेशन असाल, काही उपयोग, आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे. मग ते आईवडील तुम्हाला मातृछायेत सोडून जरी निघून गेलेले असतील तरी मला आईवडील आहेत, त्याशिवाय मी जन्माला कसा आलो? काय आकाशातून पडलो काय? हे गजानन महाराज, स्वामी समर्थ, त्यांना आई वडील आहेत. अयोनिज वगैरे म्हणतात, म्हणजे त्यांचं सगळं चरित्र अलौकिक होतं, अनकॉमन किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी होतं, म्हणून ते शब्द वापरतात अयोनिज. तशा असतीलही सिद्ध पुरुष, पण ही मंडळी आपल्यासारखीच असतात, त्यांनाही आई वडील असतात. आणि आई वडिलांना कधी विसरू नका, आणि त्यांचं रोज स्मरण करायचं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की डोळे बंद करून आई तुला नमस्कार, बाबा तुला नमस्कार, मनातल्या मनात म्हणा. अँड देन बिगिन युअर डे. उद्यापासून करून बघा. आपण सांगितलं होतं की पहिल्यांदा गणपती, नंतर कोण सांगितलं होतं? पशुपती, त्याच्यानंतर लक्ष्मी म्हणजे श्रीपती, त्याच्यानंतर गभस्ती, त्याच्यानंतर मारुती, त्याच्यानंतर शक्ती, त्याच्यानंतर आई आणि वडील.
स्मरण करा, 2 मिनिटं लागतात, उठून कामाला लागा. उद्यापासून करूया. रात्री झोपताना केलं तरी चालेल. पण ह्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय, आणि अक्षय तृतीयेची पूजा ही कृतज्ञतेची पूजा आहे. की आजोबा होते म्हणून वडील आले, पणजोबा होते म्हणून आजोबा आले, असं करत करत पहिल्या पुरुषापर्यंत आपल्याला जाता येईल ना. त्या सगळ्यांचं पूजन आहे. पण त्यातल्या त्यात ही 3 नावं मला माहीत आहेत, माझे वडील, आजोबा आणि पणजोबा. त्यांच्या प्रीत्यर्थ ही मी पूजा केलेली आहे, श्राद्ध केलेलं आहे, श्राद्ध. आणि म्हणून त्या दिवशी काय झाले, म्हणजे एके दिवशी काय झाले बघा, पाहिजे श्रवण केले. हे आज मी तुम्हाला मुद्दामून एक नवीन पैलू दाखवणार आहे. हा वाचक आणि लेखक असा हा ग्रंथ नाही आहे. हे सगळे संतांचे ग्रंथ वक्ता आणि श्रोता असे असतात. ऐका हा शब्द कितीदा येणार आहे यापुढे बघा. श्रोते शब्द येणार आहे. आणि आता सुद्धा श्रवण केले, श्रवण करा, ऐका तुम्ही. महाराज पोरात बैसले कौतुके लीला करावया. सकाळची वेळ होती आणि ते पोरात बसलेले होते, लहान मुलांच्या. लीला काय काय खेळत होते का, गड्ड्यांनी खेळत होते का, नाही, गप्पा गोष्टी करत असतील, करमणूक करत असतील, गणगण गणात बोते निरनिराळ पद्धतीने म्हणून दाखवत असतील, म्हणून घेत असतील. हे चालत असताना बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून. हे लक्षात ठेवा. त्यांना चिलमीचं व्यसन नव्हतं, ॲडिक्शन तर नव्हतंच, साधं व्यसन नव्हतं. पण आता म्हणता मी हैराण झालो सकाळपासून. आणि फार दिवस वेळ कुठे झाला हो. त्यांनी नुकतं दुकान उघडलेलं जानकीरामाने, आणि तो म्हणतो आत्ता मी दुकान उघडलेलं आहे, व्यवसाय सुरू केलेला नाही आहे, मी विस्तव देणार नाही आहे, कारण आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेला पहिल्यांदा अग्नीची पूजा करायची, कारण आम्ही सोनार आहोत. धातू वगैरे वितळल्याशिवाय, अग्नीशिवाय आमचा व्यवसाय सुरू होत नाही. म्हणून आधी पेटते बागेसरी, पुढे दुकानदारी. बागेसरी म्हणजे तो अग्नी पेटवला जातो, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलंय की पोरात कौतुके लीला करावया. कौतुक आहे आणि लीला, लीला म्हणजे सहज घडतात त्या गोष्टी. बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण, तंबाखू असलेली ठेवा आणि विस्तव वरी ठेवून या. वरती विस्तव ठेवा, ती पेटली तर पाहिजे ना. आपण काडी वगैरे धरतो, लायटर वगैरेने पेटवतो, तसं वरती विस्तव ठेवा, चिलीम पेटवायचे. आज सकाळपासून ऐसाचं बसलो, सकाळपासून, आणि वेळ झाली की किंवा 8 वाजले असतील जास्तीत जास्त, 1 तास 2 तास. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो. गजानन महाराज हैराण होणारे होते का, नाही. चरित्रात इतर ठिकाणी चिलीम असली काय नसली काय, पण हैराण, कारण त्यांना पुढची लीला घडवायची आहे. लीला म्हणजे सहज घडतात भविष्यातल्या घटना, आणि त्या मला कळतात, इतरांना घडल्यानंतर कळतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलानो, पोरे चित्ती विचार करती, आपापसात निश्चिती, कशी करावी याची युक्ती. विस्तव पाहिजे. चिलीम भरणं सोपं आहे ना. चिलीम म्हणजे ती पाईप असतो ना, त्याच्यात तंबाखू भरली, सोपं आहे. पेटवायला अग्नी, आपल्याकडे कुठे इथे अग्नी. तो सगळ्यात कसं करायचं. मुले पाहुणी चिंतातुर बंकट. तुम्हाला सांगितलं पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत, विशेषतः काही अध्यायात तर प्रामुख्यानं, म्हणजे जवळजवळ अर्धे अध्याय, म्हणजे 11 अध्याय ज्याच्यात बंकटलाल नायक आहे अनेक प्रसंगांचा. आता या प्रसंगाचा नायक बंकटलाल आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, मुले पाहुणी चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर. काय झालं, अरे जानकीराम सोनार आहे वेटाळी. वेटाळी म्हणजे आपल्या गल्लीत, इथे गल्लीत जानकीराम सोनार आहे की रे. सोनाराच्याकडे आधी तो काय पेटवतो, अग्नी पेटवतो. ती भट्टी पेटली पाहिजे ना, मग त्याच्यात सोनं वगैरे वितळवायचं आणि ते फॉर्ममध्ये, मॅट्रिक्स साचा म्हणतो ना आपण, फॉर्म, त्याच्यात घालायचं आणि काय करायचं, निरनिराळे दागिने बनवायचे. पण आधी तो गेल्यावर ते विस्तव पेटवतो. बागेसरी म्हणलेलं आहे त्याला. म्हणून तंबाखूची, हां, त्यामुळे पोरे चित्ती विचार करते झालं. मुले पाहुणी चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर. हे शब्द बंकटलालचं बोलणं आहे ना, आधीचं तो पहिल्यापासूनच तसा भक्तिमान होता आणि श्रीमंत असला तरी अतिशय नम्र होता. आणि गजानन महाराज घरीच होते त्याच्या. आणि हे पहिले काही प्रसंग ते त्यांच्या घरी असताना जवळजवळ वर्षभर ते बंकटलालाच्या घरी आहेत. आणि नंतर ते जायचे बाहेर यायचे घरी, म्हणजे कायम घरी येत असं नाही, जायचे पण परत बंकटाच्या घरी यायचे. मधुरोत्तर. अरे जानकीराम सोनार आहे ना, हा प्रसंग त्याच्या घरी घडलेला नाही, नाहीतर त्यांनी विस्तव पेटवून दिला असता. त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून यावं. दुकान ते चालण्याबरोबर विस्तव लागतो आदित्या. तो सोनार आहे, शेटी, म्हणजे असं दुकान घालून बसलेलं नाही, दागिने करणारा, घडवणारा.
त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवास मागून यावे, कारण आधी पेटते बागेसरी. बागेसरी म्हणजे ती भट्टी, सोनाराची भट्टी असते ते करण्यासाठी. त्याच्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत करी आहे ठावकी तुम्हाला. मग थोडंसं बोलणं होतं आणि नंतर काय होतं, पोरांनी ते ऐकले. जानकी रामाकडे आले, विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीसी. किती सोपं आहे. म्हणून मी तुम्हाला, मी बोलणं काय किंवा वाचून दाखवणं काय, सारखंच आहे, वाक्यच आहे. पोरांनी ते ऐकले, जानकी रामाकडे आले, विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीसा. मागू लागले. आता जानकीराम कोण होता, ते दुकान त्याचं नव्हतंच. ते दुकान याच्या चुलत भावाचं होतं, बंकटलालाच्या. 4 नोकर होते, त्यातला हा एक नोकर होता. आधी जाऊन दुकान उघडायचं काम म्हणजे जानकीराम सुद्धा काही फार महत्त्वाचा सिनियर नोकर आहे असं नाही. तरी बघा, समर्थांचे घरींचे श्वान ते जास्त गुरगुर करतात. जितका आत माझा मालक श्रीमंत आहे, बाहेरचा ऑल्सेशन कुत्रा जास्त भुंकतो, हे लक्षात घ्या. तसं हा सोनार आहे, त्याला दुकान उघडायचं आहे, त्याला ते काम दिलेलं आहे. मालक नाही आहे, मालक आहे त्याचा इच्छाराम अगरवाल. तो इच्छाराम याचा चुलत भाऊ आहे बंकटलालाचा. विस्तव मागू लागले. आता तो काय उत्तर देतो इथे, त्याचा पहिल्यांदा तुम्हाला वाटतं की काहीतरी तो विचित्र वागतोय, पण उद्धार आहे त्याचा. उद्धारासाठी ही लीला. जानकीराम रागावला, लेकराशी बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. विस्तव म्हणजे फायर, मी देणार नाही कोणाला. पोरे म्हणाली त्यावर जोडून आपुले दोन्ही करत. हे मुलांना कळत आहे की गजानन महाराजांना पाहिजे, ते काय साधा माणूस आहे का तो, नाही. म्हणून जोडून आपुले दोन्ही करत, नको करू हा अविचावर, विस्तव पाहिजे समर्थाला. आम्हाला नकोय काही शेकोटी पेटवायला किंवा काही करायला, समर्थाना म्हणजे गजानन महाराजांना विस्तव पाहिजे. आणि तो जर तू दिलास तर तुझं कल्याण होणार आहे. भाग्य शब्द वापरलेला आहे. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. अरे आता नोकर आहेस ना, मालक होशील दुकानाचा, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पेवनी तृप्त जरी झाले गजानन महाराज. गजानन महाराज जर तृप्त झाले तर तुझंच भाग्य जाग्यात. सोनार म्हणे बालकासी, गजानन कसला पुण्यराशी, तो कसला संत, तो कसला गुरु, त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या चिलीम बहादराशी, आपण कलम बहादर म्हणतो लेखक, हे चिलीम बहादराशी साधू म्हणून सांगू नका, मला सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात फिरतो, वेड्यापरी चाळे करतो, पितो पाणी गटाराचे. अशा माणसाला मी नमस्कार करू, अशा माणसाला मी साधू म्हणू. लक्षात ठेवा, जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळीत तयार. बघा, आता एरवी विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात, पण ही विनाशकाले नाही, उद्धारकाले विपरीत बुद्धी. उद्धार होणार आहे जानकीरामाचा, म्हणून त्याच्याकडून असं बोलून घेतलेलं आहे. पुढे बघा, सोनार म्हणे बाला, पोरे विन्मुख परत आली. उदास झाले, विन्मुख परत आली, महाराजाशी निवेदिली. हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात, ती ऐकता हास्यवदन. ती ऐकल्यानंतर ते हसले. का हसले? कारण आता हा बरोबर आपल्या ह्याच्यात आलेला आहे. आता पुढचा प्रकार तो महत्त्वाचा आहे, तो तर आपण बघणार होतो. हास्यवदन करी ते झाले दयागन, नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे. आपल्याला कशाला पाहिजे त्याचा विस्तव? आपल्या आत विस्तव आहे, आत फायर आहे, ते मी प्रकट करतो. हे त्यांना अर्ध्या तासापूर्वी माहीत नव्हतं गजानन महाराजांना. मग कशाला या मुलांना पाठवलं? कारण ह्यांना आपलं अवतार कार्य करण्यासाठी माणसं हवी असतात. असं जगातला कुठले पहिले काही अवतार सोडले तर रामाला सुद्धा हनुमान आणि इतर वानरांची मदत लागली. कृष्णाला सुद्धा पांडवांची इतर सरदारांची मदत लागली. शिवाजी महाराजांना मावळे लागले, सैनिक लागले. म्हणजे अवतार कार्य मला करायचं आहे तर मला इतरांची मदत लागते. तसं गजानन महाराज आपले भक्त जमवत होते. बंकटलाल दामोदर जमला होता, पितांबर आलेला होता, आता हा जानकीराम. ठीक आहे, ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपुल्या हाती भले, आणि बंकटलाला सिबोरले काडी एक वरती धरी. चिलीम इथे असेल तर काडी फक्त वरती धर तू. तो काय म्हणाला की बंकट म्हणे, गुरु राजा थोडे थांबा परम सदया, विस्तव देतो करून या काडी घासू ना आता मी. ते म्हणतात घासू नकोस, काडी घासली काय, तू सामान्य माणूस, मी सामान्य कुठे, असामान्य आहे. म्हणून महाराज बोलले त्यावर उगी न करीत चरचर. हा एक आवडता शब्द आहे. साचार, चरचर अनेक ठिकाणी येतात. उगीच व्यर्थ बडबड करू नकोस. नुसती काडी धरणेवर त्याला मुळीच घासू नको.
आणि पुढे एक वर्णन आहे, पुढे बघा, बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीच धरले, चिलमीच्या वरती भले समर्थांची आज्ञा म्हणून. नुसतं वरती धरलं, अग्नी निर्माण झाला, चिलीम पेटली, पण काडी होती तशीच राहिली. इवन इफ इट इज अ मॅचस्टिक तरी ती तशीच राहिली, ती पेटलीच नाही. पण इकडे विस्तव पेटला. तो काय झाला प्रकार? ऐका ऐका तुम्ही श्रोते चतुर, ऐका. जरी मी पारायण करतोय ना तरी मी ऐकतोय. गजानन महाराज दासगणू हे वक्ते आहेत. कधी दासगणू महाराज सगळं सांगतातच आहे, पण ऐका तुम्ही श्रोते चतुर. आपल्याला दासगणू महाराजांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की प्रकट झाला वैश्वानर म्हणजे अग्नी. अग्नी प्रकट झाला, प्रकट झाला काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा. काडी होती तशीच होती, ती काही पेटली नव्हती, पण चिलीम पेटली. याला योगाग्नी म्हणतात. मागे उदाहरण दिलं होतं तुम्हाला की गजानन महाराज तसेच गोंदवलेकर महाराजांचे गुरु तुकाई महाराज, ते तर तंबाखू सुद्धा घालायचे नाही. साधी चिलीम होती, ते हातात धरून जय गुरु म्हणले की दूर निघायचा. हे योगाग्नी आहे. आणि तो योगाग्नी व्यक्त करून त्यांना काय दाखवायचं असतं की माझ्याकडे काहीतरी अशी शक्ती आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी तुमचं कल्याण करेन. ती शक्ती वापरून त्यांनी कधी प्रसिद्धी मिळवली नाही, पैसा तर नाहीच नाही, कधी जाहिरात केली नाही, पण त्यामुळे लोकांना त्यांनी आकर्षित केलं. एक सहज गंमत तुम्हाला सांगतो की एक अत्यंत चांगलं आध्यात्मिक प्रवचन होतं, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला गाणी सुरू झाली, 1 2 3 4 5 6, तुम्हाला माहीत असेल तेजामधलं ते गाणं सुरू झालं. ते गाणं, अरे म्हटलं 1 2 3 नाही, फक्त एकच हा विषय आहे. या सगळ्या जगात एकच नाथ आहे, एकच परमेश्वर आहे, आणि तू 1 2 3 4 5 6 7 काय सुरू झालं? नाही म्हटलं, हे गाणं लावल्याशिवाय लोक येणार नाहीत, आणि लोक आल्याशिवाय तुम्ही काय सांगणार आहात, म्हणून सगळी सिनेमातली गाणी लावली. आता सिनेमातली गाणी लावणं हा उद्देश होता. त्याचा उद्देश काय? लोकांनी यावं. लोक जमल्यानंतर गाणी बंद, विषय सुरू. तसं झालंय. याने योगाग्नी यांच्याकडे होता, तो पेटवला, पण लोकांना दाखवला, इतर लोक जमले. आता महाराज काय करतात? म्हणून काडी तैशीच राहिली, चिलीम तीही पेटली, कशाचीही नाही उरली, जरूर खऱ्या साधूला. हे लक्षात ठेवा. नाही तर साधूगिरी बुवा बाजी करणारे खूप भोंदू साधू असतात. आणि प्रपोर्शन जर म्हटलं ना तर 100 10 खरे असतील, जेन्युइन, आणि बाकी सगळे भोंदू असतात, फ्रॉड अँड फेक असेच गुरु असतात. त्यामुळे लोकांची फसगत होते. त्यामुळे याचे नाव साधुत्व, उगीच नव्हे थोतांड, की त्यांनी केला अग्नी निर्माण स्वतःतून. आता सोनाराच्या घरात काय झाले ते ऐका, परत ऐका. तर परत परत अवधान द्यावे, तुम्ही लक्ष द्या. परिसाहो तुलसी रामायण, आणि परिसणे म्हणजे ऐकणे कानातून, आणि परिस इज दॅट गोल्डन मॅजिक स्टोन की ज्याला लोखंड लावलं की त्याचं सोनं होतं. म्हणजे माझे लोखंडासारखे शब्द तुमच्या परिसासारख्या कानातून मनात गेले की ते सोन्याचे होऊन गेले पाहिजेत. परिसाहो तुलसी रामायण, परिसाहो अवघे श्रोते जन. परिस ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. आता काय सांगितलेलं? या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, आपण चिंच गूळ घालून जे सार करतो ते जरा घट्ट असतं सार, एवढंच. चिंचवणं म्हणतात त्याला. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला, तो ऐका, पुन्हा ऐका आला. किती लक्ष ओढून घेता येत ते. आणि आपण इकडे तिकडे बघत पारायण करतो, पुढे आपले ग्रंथ पाठ होतात, पण काही अर्थावर चिंतन घडत नाही. स्वयंपाक करता करता व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, 11वा अध्याय शिवलीलामृताची आधीच्या पिढीतल्या बायकांची सवय होती. लक्षात ठेवा. स्वयंपाक आता पोळ्या आहेत ना, चला शिवलीलामृताचा 11वा अध्याय सुरू करूया. एकीकडे स्वयंपाक, दुसरीकडे स्तोत्र, यांत्रिक होऊन जातं ते. आणि आपण जे म्हणतो ना, मंत्राची योग्यता कळते जो खराच मांत्रिक त्यात आहे. हा मांत्रिक कोण आहे? मंत्रसिद्ध, ज्यांनी सिद्ध केलेला आहे मंत्र. मंत्राची मॅजिक ज्याच्या आत भरलेली आहे, आणि तिचा उपयोग तो लोकांच्या कल्याणासाठी करतो. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, पैशासाठी, सत्तेसाठी किंवा उपभोगांसाठी, फॉर एन्जॉयमेंट, प्लेजर्स तो बिलकुल करत नाही. हेही लक्षात घ्या. मग पुढे काय झालं? त्या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला आपला संसार पाडवा असतो. महत्त्व निंब आणि फुलं. कडुनिंब, कडुनिंबाची एक टाळी लावतो फांदी, आणि त्याच्यानंतर फुलांचा हार घालतो. तसं तिकडे अक्षय तृतीयेला ते चिंचवणे करतात. प्रत्येकाच्या घरात गूळ आणि चिंच याचं सार तो हे करतो ना आपण, तसं.
त्या चिंचवण्या माझारी. त्यांनी चिंचवणं वाढलं, लोकांना बोलावलं, लोक आले जेवायला, चिंचवणे वाढले द्रोणात, दोणं आपण म्हणतात त्याच्यात वाढलं. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका, या चिंचवण्या माझारी अया दिसऱ्या. ऐ म्हणजे आपण बारके जीव म्हणतो ना, किडे, ते किडे दिसायला लागले. अरे बापरे, अया दिसल्या नाना परी, बुजबुजाट झाला वारी, किळस वाटली सर्वांना, लोक उठले पात्रावरून म्हणजे पानावरून, अवघ्या अन्ना ते टाकून. आता सोनार बसला अधोवदन, खाली मान घालून तो विचार करतोय काय चुकलं आपलं. आता नरे बंकटलाल आणि त्याचा जो संवाद आहे यानंतर येणारा, तो अत्यंत व्यावहारिक संवाद. तो म्हणतो की तुम्ही चिंचोके तपासले होते का, त्याच्यात अळ्या असतील, जुनी चिंच असेल त्यात अळ्या असतील. एक लक्षात ठेवा, उकळलेलं चिंचवण आहे, त्यात कुठल्या अळ्या जिवंत राहणार आहेत सांगावर, नाही ना. पण ह्या निराळ्याच अळ्या आहेत, या भ्रमानं निर्माण केलेल्या आहेत आणि त्या तशा दूर घालवलेल्या आहेत. कशासाठी? जानकीराम शरणाला, आणि शरण शब्द वापरलेला आहे तिथे. तर पुढे काय झालं बघा ना, असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात, तो ऐसा प्रकार अघटित घडून आला तो ऐका, त्या चिंचवण्या माझारी, अया दिसल्या नाना परी, बुजबुजाट झाला भारी, केळस वाटली सर्वांना, लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्ना ते टाकून. आता इथून पुढे टर्निंग पॉइंट जानकी रामाचा. सोनार बसला अधोवधून, कारण काही उमजेना. आता ह्याला अनुताप किंवा पश्चात्ताप म्हणतात. आणि पश्चात्ताप म्हणजे रिमोर्स किंवा रिपेंटन्स. हा रिपेंटन्स जेवढा खरा असेल, अस्सल असेल, तेवढी माझी प्रगती लवकर. बायबलमधलं एक सुंदर वाक्य आहे, कमिट अ सिन अँड वी आर ऑल सिनर्स दॅट वे. कमिट अ सिन, रिपेंट अँड द गेट्स ऑफ हेवन विल बी ओपन टू यू. तुम्ही पाप करा, आपल्याकडून पाप चुका घडणार आहेत, पण पश्चात्ताप खरा झाला पाहिजे आणि मग स्वर्गाचं दार तुमच्यासाठी उघडेल, म्हणजे मुक्तीचं दार तुमच्यासाठी उघडेल. ह्याला खरा पश्चात्ताप झाला. स्वतःचं काय चुकलं हे समजण्यासाठी त्यांनी काय स्वतः आणि गजाननाची तुलना तो करतो आणि 6 निरनिराळी उदाहरणं दिलेली आहेत. 1-2 ओव्यात, पण एक एक उदाहरणावर चिंतन करण्यासारखं आहे. आपण करणार नाही आहोत, पण लक्षात ठेवा त्यांनी काय सांगितलं की ऐसे वाया मीच कारण, मीच, माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. मी काय केलं, मी न साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला, गजाननाचे अगाध लिहिला, मी न खचित जाणली. आता गजानन महाराज कोण आहे आणि मी कोण आहे, 6 गोष्टी सांगितल्यात. पहिली, ते जान्हवी नीर, ते गंगेचे पाणी आहे, एवढा पवित्र आहे, आणि मी डबकं आहे, थिल्लर, स्टॅग्नेटेड, असं डबकं, जस्ट अ पॉन्ड, आणि ती वाहती गंगा आहे पवित्र. ते राजराजेश्वर आहेत, राजांचे राजेश्वर, आणि मी भिकारी. त्याच्यानंतर ते त्रिकालज्ञ, त्यांना 3ही काळ कळतात, आणि मी वेडा मूर्ख, मला कळलेच नाहीत ते कसे आहेत. ते कल्पतरू आहेत, कल्पवृक्ष, आणि मी बाभूळ. बाभूळ रानटी वृक्ष आहे, त्याला धड नीट पानं नसतात, असतात ते काटे, लक्षात घ्या. ते चिंतामणी आहेत, जादूचा मणी आहे, आणि मी कोण आहे, गारगोटी. गारगोटी म्हणजे दगड. त्याच्यानंतर ते कैवल्यदानी आहेत, मोक्षसुद्धा देतात, आणि मी ढोंगी आहे, लक्षात ठेवा, मी ढोंगी. हे ह्याला पश्चात्ताप म्हणतात. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले असतील, हा पश्चात म्हणजे नंतर झालेला. एक मूर्ख शिष्य विचारतो गुरुला की पश्चात्ताप आधी का होत नाही. म्हणजे मुलगा जूनमध्ये परीक्षा असेल किंवा एप्रिलमध्ये परीक्षा असेल तर मार्चपर्यंत अभ्यास करत नाही, आणि परीक्षा संपल्यानंतर विचारतो आता मला पश्चात्ताप होतोय गुरुदेव, हा पश्चात्ताप आधी का झाला नाही. ते म्हणाले आधी होतो, त्याला पूर्वताप म्हणतात, पश्चात्ताप म्हणत नाहीत. आणि पूर्वताप म्हणजे तुला प्रत्येक वेळेला सांगत होते शिक्षक, अरे परीक्षा जवळ आलेली आहे, आई वडील मित्र सगळ्या बाजूनी, अरे भाजी आणायला परवा तू गेला होतास, परत आल्यानंतर ती भाजीवाली म्हातारी अशिक्षित काय म्हणाली, बाबा परीक्षा आली ना रे जवळ. सगळं जग तुला परीक्षेची आठवण करून देतं, आणि तरीही तुला जर होत नसेल तर तुम्ही लक्षात घ्या. म्हणून काही असो, आता जाऊ समर्थांचे पाय पाहू. आता समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य क्षमा मंतूची म्हणजे अपराधाची मागावया. आता अपराधाची क्षमा मागायला निघाला. म्हणून तुम्हाला सांगितलं, पोरात बसले होते, कल्याण करत होते, लीला करत होते, कौतुक लीला. कारण ही लीला उद्धार कोणाचा, जानकी रामाचा.
पुढे बघा, एक ऐसा विचार करूनही सवय घेऊनही चिंचवणे. आता क्षमा मागायला कोणाचा तरी माध्यम पाहिजे ना, वशिला पाहिजे ना. तो कोणाचा? व्यंकटलालचा. व्यंकटलालच्या घरी आला आणि बघ हे काय झालं. सकाळी समर्थांनी म्हणजे गजानन महाराजांनी माझ्याकडे विस्तव मागितला होता, मी तो दिला नाही. ते माझ्या आता हे जे चिंचवणीचे सार आहे, लोकांना जेवायला बोलवलं, त्या सारात अळ्या पडल्या, जीव झाले बारके बारके. आणि आता काय करू? ऐसा विचार करून आला आणि म्हणाला की मी क्षमा मागतो. आता इतकीच विनंती आहे, शेठजी, तो शेठजी आहे व्यंकटलाल. व्यंकटलाल हा सावकार आहे, आजूबाजूच्या गावातल्या लोकांना त्यांनी कर्ज दिलेलं आहे, त्यामुळे सगळेजण त्याला मानतात. पुढे अनेक प्रसंग आहेत, पण हे बघूया. अहो शेठजी, तुम्हा प्रति एक विनंती. काय आहे? मला नेवणी पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. आता तातडी किंवा घाई झालेली आहे, आता वेळ नाही. लोक जेवण पानावरून उठून गेलेले आहेत आणि आज श्राद्धाचा दिवस आहे, अक्षय्य तृतीया आहे. सगळ्या पितरांचं म्हणजे पूर्वजांचं श्राद्ध मी करतोय. हा केवढा पाप घडलं माझ्याकडून, मी क्षमा मागतो त्यांची. क्षमा त्यांची मागेन अनन्य भावे करून साधू दयेचे परिपूर्ण सागर. ते दयेचे सागर असतात. आई सुद्धा क्षमा करते, किती आपण अपराध केले. म्हणून गुरु माऊली म्हणतो, सद्गुरू माऊली म्हणतो, विठू माऊली तू, माऊली जगाची, विठू माऊली आहे ती. आणि आई म्हणजे सगळे अपराध पोटात घालते ती. म्हणून त्यांनी सांगितलं, समर्थापुढे भीत भीत घाबरत घाबरत गेला. जानकी राम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसे. आणि दंडवत म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दंड म्हणजे काठी हातात धरले, ती सोडल्यानंतर कशीही पडेल. तसा दंडवत आपल्याला घालता येतो का? आपण इकडे तिकडे बघतो, कुणी ओळखीचं नाही आहे ना, कपडे पांढरे नाही आहेत ना, आणि मग टेकत टेकत आपण नमस्कार घालतो, साष्टांग घालतच नाही. पण दंडवत आणि खाडकन पडलं पाहिजे गुरुसमोर. नाटकात पूर्वी शिकवायचे, हे बघ तुझं तलवारीने डोकं उडवणारे शिवाजी, तू क्रमाक्रमाने पडायचं नाही, एकदम पडला पाहिजे. आणि त्यांना जे शिकवण जातात ती कला आहे. तर दंडवत, तसा त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाला दयाघना. इथे आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे, ॲज पेरेंट्स अँड ॲज टीचर्स, तुम्ही एखादी गोष्ट सांगितलीत आणि मुलांनी ती केली नाही आणि नंतर त्यांच्याकडून चूक झाली, काही नुकसान झालं आणि मुलं आली तुमच्याकडे, शिक्षकांकडे विद्यार्थी आणि पालकांकडे मुलं म्हणाले आमची चूक झाली, तरी मी तुम्हाला सांगत होतो असं कधी म्हणू नका, कधी म्हणू नका. कारण ती मुलं शिकणार नाही आहेत, ते तुमच्याकडे इन रिसेप्टिव्ह मूडमध्ये आलेले आहेत. दे वॉन्ट टू करेक्ट देमसेल्व्स. अशा वेळेला असू दे, आता पुन्हा तसं करायचं नाही, असं काही जर सांगितलं, तेच म्हणतील आमच्याकडून चूक झाली, तुम्ही आम्हाला सांगत होता तरी, मी सांगत होतो असं कधी म्हणू नका. सेल्फ करेक्शन इज द बेस्ट करेक्शन और इज द ओनली करेक्शन. आय कॅन करेक्ट माय सेल्फ, द वर्ल्ड कॅनॉट करेक्ट मी, नॉट इवन अप्रॉक्सिमेटली. करेक्शनचा एक भास होईल, इल्युजन तयार होईल. करेक्शन नाही, मीच त्याच्यासाठी आय हॅव टू रिअलाइज माय मिस्टेक आणि त्याच्यासाठी आय हॅव टू रिपेंट. जानकी रामाला चूक कळले, पश्चाताप करतोय. पुढे बघा, आणि म्हणाला दया घना. मगाशी सागर होते दयेचे, आता घन म्हणजे ढग, दया वरून पडते. तुला येऊ दे माझी करुणा. हे माझी करुणा असलेलं स्तोत्र आपण शेवटी म्हणतो, किती अगदी करुणाच वाटते ती, म्हणजे हृदयाला स्पर्श करणारा शब्द आहे. तुला येऊ दे माझी करुणा, मी अपराध केले ना त्यांची क्षमा असावी. आता बिलकुल आठवण कर, सकाळी तुला विस्तव मागायला मुलं आली होती, हां त्याला तू काय म्हणलास माझ्याबद्दल, मी वेडा आहे, मी नागडा फिरतो सगळीकडे, सगळं काही आठवण करून दिली. हे आपण केलं पाहिजे. मी तुला सांगतो, मुलगा सांगेल बाबा मी करत होतो आणि मीच पाणी सांडलं होतं, ते पुसायला पाहिजे होतं, घसरलो, आरसा फुटला. मुलाला सांगू दे, लेट हिम नॅरेट. तुम्ही म्हणाल ओके ओके, चल आधी आपण ते बघूया, तुला सकाळी बघायचं होतं ना, आणि नंतर संध्याकाळपर्यंत तो विषय काढू नका. संध्याकाळी म्हणेल बाबा आरसा तुमचा आवडता होता आणि कॉलेज डेजपासून तुम्ही सगळ्यांना सांगायचा, लास्ट 36 इयर आय एम युझिंग द सेम मिरर फॉर माय शेविंग. तो माझ्या हातून फुटला, असू दे असू दे, तो सुधारणार आहे. आय विल बी केअरफुल इन फ्युचर. हे वाक्य त्याच्याकडून येईल. दॅट इज द बिगिनिंग ऑफ करेक्शन, सेल्फ करेक्शन, इनर करेक्शन. हे महत्त्वाचं आहे. म्हणून पुढे म्हणाला, महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर. तू काय खोटं बोलतोयस? चिंचवण्यात कुठे आळी दाखव बरं, दाखव द्रोण. तो द्रोण त्यांनी दाखवायला नेला होता ना. चिंचवणे आहे मधुर, अमृतासारखं आहे, किडे न पडले त्यामध्ये. अवघ्या प्रति आश्चर्य झाले, समर्थांचे महत्त्व कळले, हा हा म्हणता पसरले वृत्त त्या शेगावामध्ये.
ज्याच्या त्याच्या तोंडी मात म्हणजे गोष्ट निघू लागली हीच सत्य, कस्तुरीचा नाही येत वास झाकावा कवणाते. कस्तुरी तुम्ही नुसती डबी जरी उघडली तरी वास सगळीकडे पसरतो. जेन्युइन कस्तुरी जे हरणाच्या नाभीत असते, आणि ते हरण बिचारं कस्तुरीच्या वासाच्या मागे इकडे धावतंय तिकडे धावतंय, आठही दिशांना धावतं, स्वतःभोवती फिरतं आणि मरून पडतं. आणि ते मरून पडल्यानंतर माणूस नावाचा एक महाभयंकर प्राणी येतो, त्याची नाभी कापतो आणि त्याच्यात ती जी पावडर असते दॅट इज कस्तुरी. म्हणून एका ग्रॅमला किती हजार रुपये पडतात. कस्तुरी तुम्ही बघितली की नाही माहीत नाही, पण ती कस्तुरी आहे. कस्तुरीचा वास जागता येत नाही, म्हणून जे महापुरुष आहेत त्यांचं महानत्व जागता येत नाही. पूर्वी एक सुंदर गाणं होतं, अर्थात ते प्रेमाच्या संदर्भात होतं, पण लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का, प्रीत लपवुनी छपेल का. प्रेम काय छपणार आहे का, लपणार आहे का. हिरवा चाफा नागचंपक म्हणतात, आपल्याला पिवळा चाफा त्याचाही वास तिथे भरलेला. एवढे आंबे आहेत पण तरी चाफ्याचा वास तिथे येतोच आहे, लक्षात ठेवा. आता काय कस्तुरीचा वास आहे. पुढे काय सांगतात, चंदू म्हणजे कस्तुरीचा वास झाकावा लागतच नाही, सगळ्यांना येतो. गजानन महाराजांचं महत्त्व इज इम्पॉर्टन्स हा आपल्या प्रपंचातला संसारातला शब्द आहे. महात्म्य इज ग्रेटनेस. श्लोक म्हणायचा पहिला, महात्म्य कळलं, 13 साधी व्यक्ती नाही. आता दुसरा प्रसंग, चंदू मुकुंद त्याचे कानोले. आता सगळे आंबे देत आहेत, त्यांना ते कानोले कशाला पाहिजे. आणि एक महिन्यापूर्वीचे तो प्रसंग आपल्याला माहिती आहे, आपण त्याच्यात काय शिकायचे ते बघूया. चंदू मुकीन नावाचा गृहस्थ एकच शेगावाचा गरीब होता तो. निश्चिम भक्त समर्थांचं त्याची कथा ऐका, हे ऐका, परत परत मी तुम्हाला म्हणतो ऐका, श्रोते हो, श्रवण करा, अवधान द्या, लक्ष द्या, आणि मग आपल्याला कळेल. पुढे चंदुमुखीन नावाचा श्रोते, परत श्रोते ज्येष्ठ मास आता तुम्ही सगळे श्रोते आहात. मी लेखक नाहीये, तुम्ही वाचक नाही आहात. जरी मी ग्रंथ हातात धरून पारायण करतोय तरी दासगुरु महाराज लेखक नाहीये, तर मी असा वाचक नाहीये. ते वक्ते आहेत आणि मी श्रोते आहे. ज्ञानेश्वर वक्ते आहेत आणि ज्ञानेश्वरी ऐकणारे श्रोते आहेत. ज्ञानेश्वरी लिहिली तिसऱ्या माणसाने, ज्ञानेश्वरांनी सांगितली, गीता सांगितली कृष्णाने, कृष्ण वक्ता आहे, अर्जुन श्रोता आहे, बरोबर. पण लिहिली व्यासाने शब्दबद्ध केली. तिसरा माणूस लिहितो, खरा सत्संग करतो तो श्रोता आणि वक्ता यांच्यातच, आणि तो जिवंत असतो, लक्षात. असं म्हणतात ना गमतीनं, इथे गीतेचा अभ्यास करणारी मंडळ आहेत, गीतेचा पहिला श्रोता कोण. हा केबीसीला जर प्रश्न विचारला ना, केबीसीला, तर गीतेचा पहिला श्रोता श्रीकृष्ण. आता मी तुमच्याशी बोलतोय, मी माझा पहिला श्रोता आहे. मी जर वाक्य ऐकलं नाही माझं, तर पुढचं वाक्य कसं जोडता येईल. यू आर फ्री नॉट टू लिसन टू मी, यू आर फ्री, आय एम नॉट फ्री. मी माझं पहिला श्रोता कृष्ण, नंतरचा श्रोता अर्थातच अर्जुन, तिसरा श्रोता कुठला, वरती बसलेला मारुती, त्या रथावर मारुती बसलेला आहे. टू स्टॅबिलाइज दॅट चॅरियट. तिकडून उडवून लावला असता कर्णाने आणि भीष्माचार्याने, अर्जुनाचा झाला म्हणून काय झालं, वरती मारुती बसलेला आहे. त्या महाभारतातल्या कथा नको बसायला, म्हणून मारुतीने ऐकलं, त्याच वेळेला संजयाने ऐकलं. सो दीज आर द फर्स्ट लिसनर्स ऑफ भगवद्गीता, की कृष्ण हा वक्ता आहे, पण पहिला श्रोता कृष्ण आहे. त्याच वेळेचा सायमल्टेनियस श्रोता कोण आहे, अर्जुन. सायमल्टेनियस श्रोता कोण आहे, लिसनर आपला हनुमान आणि संजय. आणि त्यावेळेला एक मूर्ख माणूस संजयासमोर बसलेला आहे, तो श्रोता नाही आहे, धृतराष्ट्र. तुम्हाला संजय सांगतोय, तो खरं ऐकतच नाही आहे. संजय सांगतो आणि अर्जुनाने आपला वाजवला, पांचजन्य कृष्णाने वाजवला, देवदत्त यांनी वाजवला, अर्जुनाने पौंड्र भीमाने वाजवला. हे कशाला सांगतोय, दुर्योधनाने काय केलं ते सांग, दुर्योधनाने काय केलं, पांडवांचं कशाला मला सांगतोय, हे म्हणतोय. याचा अर्थ धृतराष्ट्र ऐकत नाही आहे. म्हणून ते म्हणतात की हा रेडा बसलाय, अंगावरून पूर जातोय कृष्ण अर्जुन यांच्या संवादाचा, पण ह्याला काही गंगा स्नान घडत नाहीये, असा हा म्हातारा रेडा धृतराष्ट्र. असं वर्णन, ह्याच्यापेक्षा जास्त कठोर शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेले नाही आहेत. म्हातारा रेडा. खरं म्हणजे ज्ञानेश्वरांना शिव्याच द्याव्या लागल्या असत्या, इतकी घाणेरडी वागणूक त्या मुलांना दिलेली होती. तुझी सावलीसुद्धा शिवता कामा नये, हे चाल चाल. कधी तवे ते जसे कानोले ना तसे मांडे,
निवृत्तीनाथांना खायला वाटतात, ते भाजायचे असतात. आपण ज्याला हल्ली तंदूर म्हणतो ना, तसे ते भाजायचे असतात खापरावर. की गोरोबा काकांकडून गोरोबा कुंभार खापर आणते, वाटेत विसोबा खेचर भेटून फोडून टाकतो. संन्याशाच्या मुलांना मांडे खायचे डोहाळे लागलेत, हे त्याचं वाक्य आहे. पण तो त्याच्या उद्धाराचा क्षण आहे. दॅट इज द टर्निंग पॉईंट इन हिज लाईफ. कारण म्हणतात ना की वर्स्ट घडल्यानंतर, म्हणजे डार्केस्ट आवर ऑफ नाईट इज द बिगिनिंग ऑफ डॉन. सगळ्यात डार्क नाईट आहे ती सकाळची सुरुवात आहे. सांगा बरं, 6 वाजता कमी अंधार आहे, 7ला जरा जास्त अंधार आहे, 8ला जास्त, 12 वाजता ठार अंधार आहे, पण नंतर 1 AM 2 AM आपण प्रकाशाकडे निघालेलो. सो डार्केस्ट आवर ॲट नाईट इज द बिगिनिंग ऑफ डॉन ऑर अ न्यू डे. का नाही समजायचं? तसं इथे घडलेलं आहे. इथे त्यांनी काय सांगितलं, चंदूला काय, ज्येष्ठ मासात सभोतार बसले भक्त, अति आदरे जोडोनी हात, लक्ष ठेवून पायावर. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, हात जोडलेले आहेत आणि इकडे बघतायत कोण आलेले आहेत, काय घातलंय, नवीन ड्रेस दिसतोय वगैरे, हे कसलं तर हात जोडलेले आहेत फेविकोलनी लावल्यासारखे. चरण लक्ष कुठे, दृष्टी कुठे? दृष्टी चरणावरी असली पाहिजे सद्गुरूंच्या. दृष्टी महत्वाचे, डोळे महत्वाचे नाही. आंधळ्याला काही दृष्टी असते, आंधळ्याला डोळे नाही, त्याला डोळस दिसत नाही, पण त्याला अंतर्दृष्टी असते. आणि फार सुंदर एक फेस टू फेस नावाचं चरित्र आहे, आत्मचरित्र, एका 28 वर्षाच्या आंधळ्याने लिहिलेलं. आणि त्याच्यात सुरुवातीला तो म्हणतो की आम्ही आंधळे बरं, आम्हाला जे जग दिसतं ते तसंच असतं, तुम्हाला जग क्षणोक्षणी निरनिराळं दिसत असतं. युअर वर्ल्ड इज चेंजिंग फ्रॉम पर्सन टू पर्सन, फ्रॉम टाईम टू टाईम, फ्रॉम डे टू डे. आमचं जग तेच असतं. सो गॉड यू हॅव ब्लेस्ड मी बाय नॉट ग्रांटिंग मी साईट. मला तू दृष्टी दिली नाहीस म्हणून मला अंतर्दृष्टी आली. वेद मेहता नावाचं हे आहे. आणि त्याच्यावर टाइम्स ऑफ इंडियाने एकाच वाक्यात लिहिलेले, द व्हेरी फॅक्ट दॅट दिस ब्लाइंड मॅन हॅज समथिंग टू टेल द वर्ल्ड इन द फॉर्म ऑफ हिज ऑटोबायोग्राफी ॲट द एज ऑफ 28. आपण ऑटोबायोग्राफी लिहितो केव्हा? 60 नंतर, आफ्टर वी रिटायर्ड. हा 28व्या वर्षी आंधळा आहे, त्याचे काय अनुभव असतील, आणि त्यांनी ऑटोबायोग्राफी, याच्यापेक्षा जास्त आम्ही काही लिहू शकत नाही. यू रीड द बुक, असं लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून इथे काय झालं, कोणी तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नको होतं माझ्याला. हे मी म्हणतोय आणि बिचाऱ्यानं सगळीकडे आंबे घातलेले आहेत, हे आंबे नको होतं माझ्याला. हे आंबे ठीक आहे, तो त्यांना त्यावेळेला जे देत होते हे आंबे नको होतं मजला. आणि शेवटी पुढे काय म्हणतात, 2 कान्हुले तुझ्या उतरंडीला आहेत दे मज. उतरंडी म्हणजे मडकी असतात ना, पहिल्यांदा मोठं मडकं, त्याच्यापेक्षा नंतर मडकं, असं करत करत वरती दह्याचं मडकं मोठं, ती उतरंड असते. आपण लग्नात वगैरे त्याला गौरी हर वगैरे काहीतरी म्हणतो, तशी उतरंड आहे. त्या तुझ्या उतरंडीला 2 कान्हुले आहेत ते मला दे. हे केवढी अंतर्दृष्टी आहे, याला दिव्य दृष्टी म्हणतात, क्लिअर व्हॉयन्स. पण 2 कानोले म्हणजे नेवऱ्या म्हणूया आपण, खाण्यासाठी एवढी दिव्य दृष्टी वापरतायत ते. अरे त्यांना तर आंबे देत आहेत लोक, त्यांना निरनिराळी फळं देत आहेत, पण ते म्हणतात नाही मला ते पाहिजे. त्यांना काय अंतर्दृष्टी, ज्याला क्लिअर व्हॉयन्स म्हणतात. ESP, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, सेन्स ऑर्गन, डोळे, त्याच्या पलीकडची दृष्टी आहे त्यांना. ते दाखवायचं आहे का? त्यांना ते दाखवायचं नाही आहे. त्याने इतर लोकांना सांगायचे की ही शक्ती माझ्याकडे आहे, अशी शक्ती आपल्यापैकी प्रत्येकात आहे, मी तुमच्यातली ती जागी करतो, मला शरण या. म्हणजे माझ्या आत जो आत्मा आहे, जो तुमच्या आत आहे, त्याला शरण जा. माझी शरणागती आत्मशरणागती आहे. मी तुमचं कल्याण करतो, तुम्ही माझी भक्ती करा. तुम्ही नाम घ्या, नामाने माझं काय होणार आहे? तुमचं कल्याण होणार आहे. गुरुंना काय पाहिजे? आणि बाकीचे रामदास वगैरे लंगोटी घालायचे, हे तर काही वस्त्र अंगावर घालायचे नाही. त्यांना तुम्ही काय देणार आहात सांगा बरं? गिव्ह युअर इगो, अहंकार द्या त्यांना, कारण तो त्यांच्याकडे नाही आहे. हा पुढचं शेवटचा आपण वाचणार आहोत हा प्रसंग आणि थांबणार आहोत. चंदू घरापाशी गेला, कांतेसी पुसू लागला, 2 कानोले उतरणीला आहेत काय रंभोरू. म्हणजे हे प्रिय पत्नी, तुझ्या आपल्याकडे जी उतरंड आहे त्याच्यात 2 कानोले आहेत का? ती म्हणते की कानोले केव्हा केले होते? अक्षय तृतीयेला, म्हणजे वैशाख महिन्यात, वैशाख शुद्ध तृतीया. आता ज्येष्ठ महिना लागलेला आहे, म्हणजे 1 महिना होऊन गेलेला आहे. महिन्यापूर्वीच्या नेवऱ्या, त्याला चितो वगैरे येतो, आपल्याला माहिती आहे ना, बुरा येतो त्याला. म्हणून तई कांतेसे पुसू लागला, 2 कानोले उतरणीला आहेत काय रंभोरू. तई बोले अंगना, म्हणजे त्यांची पत्नी म्हणते, होऊन गेला 1 महिना.
एक महिना होऊन गेलेला आहे. आता कानवले आपल्या सदना म्हणजे घरी मिळतील कशाचे. अक्षय तृतीये दिवशी भले कानवले मी पतिराया केले, ते न आता राहिले संपून गेले त्याच दिवशी संपले सगळे. आता कसे असतील. पण गुरुना पाहिजेत ना, मी करून देते सगळं सामान आपल्या घरी आहे, बाजारात जायला नको. काय झालं, अक्षय चंदू बोले त्यावरी ताजे नको तर सुंदरी. काय शब्द आहेत, सुंदरी, रंभोरू, अंगना, पतिराया. असं काय प्रेमळ एवढा संवाद हल्ली दिसतो का आपल्याला. तर तो म्हणतो ताजे नको तर सुंदरी, जे तू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे. ती म्हणाली कुठे कसं लक्ष. त्यावेळेला दोन कानोले होते, उतरिंडच मी ठेवले, त्याचे स्मरण नाही उरले. सगळ्या महिन्यात मजाला हो म्हणाली, आत्ता आठवलं की मी दोन ठेवले होते, महिन्यात मला स्मरणच झालं नाही. आता ते कसले झाले असतील, त्याला सगळा बुरा आला असेल. ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळली. कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. खापर म्हणजे मातीचे, आणि त्याला पोअर्स असतात, बारकी छिद्र असतात, त्यामुळे हवा आत येते. आपलं पाण्याचं मडकं ठेवतो की नाही, पाणी बाहेर येतं, ते कूल होण्यासाठी उष्णता वापरली जाऊन आतलं पाणी थंड होतं. सो पोरस मेटॅलिक असतं तर ते वायाच गेले असते. खापराची होती ती कळशी, त्याच्यात ते आत जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कानोले जे गेले सुकून गेले होते, थोडके वाळलेले होते, सुकून गेले होते. पण बुरसा म्हणजे चितव, बुरसा मुळीच नाही आला. श्रोते, परत तुम्हाला म्हणते श्रोते, त्या कानवल्याला बट्टा संत वाणीला नाही लागला कधी जरी. संतांच्या वाणीला कधी कलंक, बट्टा म्हणजे कलंक, कधी लागत नाही. त्यांची वाणी म्हणजे ती आकाशवाणी असते, ती भविष्यवाणी असते, ती वेदवाणी असते. हे विचार करा तुम्ही. म्हणून त्यांनी सांगा दोनच होते, आणि त्यांना ते दोनच पाहिजे होते, आणि उतरंडीला आहे तितकं त्यांनी सांगितलं. बघा ते झाल्यानंतर, आणि हे सांगितले चंदूमुखीन त्यांच्या घरी ते भादखेर गेले की नाही, तिथे त्यांची नातसून सांगते की तुम्ही जर लिहिता तर आमचे ही उतरंड आम्ही ठेवलेले आहेत, त्याच्यात ते कानवले होते, आमच्या घरी लोक बघायला येतात, पण आमचं नाव चंदू मुकीन नाही तर चंदू मुकुंद. तुम्ही तुमच्या पुस्तकात चंदू मुकुंद लिहा, मुकीन आमचं आडनाव नाही आम्हाला म्हणतात. हे भादखेर गेले होते ना त्या घरात, त्यांनी बघितलं ना ते घडलंय म्हणाले असा प्रसंग, आणि मी त्यांच्या नातवाची बायको आहे, नातसून. मग ते सगळीकडे गेलेले आहेत, कारण गजानन महाराज साईबाबा हे अलीकडे पण म्हणजे 1913ला गेले आमचे, 1918ला साईबाबा गेलेले आहेत. 1918ला म्हणजे 2018 साली त्यांना 100 वर्ष झाली. म्हणजे साईबाबांना जाऊन आता 104 वर्ष झालेली आहेत. फार जुनी काही रामायणाच्या काळची गोष्ट नाही आहे ही. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, ऐसे बोलून आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या दोन कानोले जे सुकून गेले होते थोडके. चंदूच्या त्या कानोल्याशी सेविते झाले पुण्यराशी. तो घेऊन आला, धावत आला. होते आहेत 2 कानोले, त्याने अत्यंत आनंदात खाल्ले. राम शबरीच्या बोराशी जेवी जाहला भक्षिता. शबरीची बोरं, त्यातून उष्टी बोरं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या प्रसंगात लक्षात आलं का लक्ष्मणाने ती बोरं खाल्ली नाही, उष्टी आहेत म्हणून. आणि राम मोठा भाऊ खातो, ज्या मोठ्या भावासाठी तू वनवासात आलास तरी सुद्धा तू खात नाही आहेस, कारण तुझी देहबुद्धी अजून आहे. ही उष्टी बोरं, आणि अशा या भिलनीची काय रामा तू खातोयस. तो म्हणतो तिची गुलाबी दिसत होती ना, तो तिचा मधुरिमा वेदवाणीच्या मंत्रांचा होता. तो लालिमा, तो मधुरिमा म्हणजे मधुरता, माधुर्य, ती गोडी. तो लालिमा त्यांचा पिकली होती म्हणून नाही, तो वेदवाणीच्या मंत्रांचा होता. हे गीतरामायणात आहे. शबरी धन्य रामा म्हणतात ना, मी तू धन्य झाले शबरी म्हणते, ते गणित आहे की शबरीची बोरं रामाला निराळीच दिसत होती. आणि शबरी तिने उष्टी केली होती म्हणजे काय, तिने खात्री करून घेतली होती की किडलेलं बोर नाही आहे ना, आणि आंबट बोर नाही आहे ना, मी देणार माझ्या त्याला. आणि त्यांनी ते स्वीकारलेली आहे. आपण म्हणतो ना, आपल्याला गाणी पाठ आहे, तो आपण म्हणतो लोग कहते हैं भगवान खाते नहीं, भिलनी की तरह हम खिलाते नहीं. भिलनी कशा, नामदेव की तरह हम खिलाते नहीं. नामदेव म्हणाला की किती सुंदर उदाहरण आहे ते. रोज वडील त्याचे विठ्ठलाच्या मंदिरात जायचे, नैवेद्य दाखवायचे, जाताना भरलेलं ताट आणि येताना एवढासा एक घास घेऊन यायचे. बाकीच्या सगळ्यांना तो प्रसाद वाटायचे.
हे नामदेवांनी बघितलं होतं. एक दिवस नामदेव म्हणतो, वडील म्हणतात की मी कामाला जाणार आहे, नामदेवा आज तू नेहमीच्या वेळेला नैवेद्य दाखव. तो नैवेद्य ठेवतो, डोळे बंद करतो, उघडून बघतो तर काहीच खाल्लेलं नाही. पांडुरंगाला म्हणतो तू काहीच खाल्लं नाहीस, वडिलांचं बरं खातोस, मी लहान आहे म्हणून खात नाहीस का? असा संवाद झाल्यानंतर म्हणतो तुझ्या पायावर, दगडी आहे ना ती मूर्ती, मी डोकं आपटून प्राण देईन जर तू खाल्ला नाहीस तर. तो त्याचा जो आविर्भाव आहे, जो आवेश आहे, तो इतका जेन्युइन, इतका अस्सल असला पाहिजे की ते विठ्ठलाला कळलं असलं पाहिजे. आणि त्यांनी तो नामदेवाचा नैवेद्य खाल्ला. ही कथा असेल असू दे, ही आख्यायिका असेल असू दे, दॅट मे बी अ फेबल, पॅराबल, लेजंड, व्हॉट एव्हर इट इज. पण माझा भाव आहे का तसा? मी रागाने 6 वर्षाचं पोर आई मी आता डोकं आपटून जीव देतो आणि उशी बाजूला असते ती घेतो आणि त्याच्यावर डोकं आपटतो. हे आपलं पोर आहे, नामदेवाची गोष्ट खोटी आहे म्हणण्यात मला भाव नको का तेवढा? मला एक पार्टिकल ज्याला म्हणतात ना आयोटा, तेवढा सुद्धा माझा भाव नाही आहे. आणि मी त्यांच्या सगळ्या गोष्टी डिसमिस करून टाकतो. आहे का माझा तो अनुभव? नाही आहे. म्हणून नामदेवाची गोष्ट खोटी असेल का असू दे, ज्ञानदेवांनी भिंत चालवली खरी असेल का असू दे, नसू दे, त्याच्यामुळे ज्ञानदेव मोठे नाही आहेत. पण वारकऱ्यांची भिंत गेली 700 वर्ष चालली आहे, ती तुम्हाला दिसत नाही का? नेहमी बघा, आता आषाढ महिना आलाच की ती भिंतचे तुम्हाला दिसतील आणि व्हिडिओज दिसतात, विशेषतः दिवे घाटातून अशी सरपंटाईन सापासारखी ती वारकऱ्यांची भिंत चाललेली असते. 700 वर्ष चालली आहे ती भिंत. ज्ञानेश्वरांनी चालवली. रेड्याच्या तोंडून वेद वदवले. रेडा म्हणजे मूर्ख प्राणी आहे. म्हैस मूर्ख आहे हे पु ल देशपांडेंच्या गोष्टीवरून तुम्हाला कळलंय. हा तर म्हशीचा दादला आहे, म्हणजे महामूर्ख रेडा. त्याच्या तोंडून वेद. मी तुम्हाला अगदी अतिशयोक्ती न करता सांगतो, माझ्या तोंडून हे सांगितलं जाते ना, हे रेड्याच्या तोंडून वदवलेले वेद आहे. खरंच हे वेदातलीच भाषा आहे सगळी, हे वेदातलेच चमत्कार आहे, हे वेदातलंच व्यक्तिमत्व आहे गजानन महाराज. आणि आमच्या काय अधिकार? आमची शिक्षणं सगळी इंग्रजी शिकवून झाली, मराठी माध्यमातून झाली. जी टेक्स्टबुक शिकली त्याचा एकही सिद्धांत जीवनात वापरावा लागला नाही. तर तुम्हाला माहीत आहे डायमीटर म्हणजे काय? डायमीटर कधी आपण वापरला आहे? रेडियस म्हणजे काय? आणि तो सर्कम्फरन्स म्हणजे काय? आणि काय इक्वेशन आहे? काही वापरावं लागत नाही. जीवनाचं गणितच निराळ आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. मग तरीसुद्धा आपण हे सगळं सांगतो, हे सगळं वाचतो. रेड्याच्या तोंडून वेद बनवणार हे वारकरी वगैरे असतात. काय ज्ञानेश्वरी पाठ म्हणतात बरेच. त्यांनी काय शिकलेलं असतं रे? त्यांना वाचता येत नाही, त्यांना लिहिता येत नाही, ऐकून पाठ केलेले रेड्याच्या तोंडून वेद वदवतात. आणि वेद वदवतात म्हणजे त्यासारखं वागून घेतात. गेली सांगून ज्ञानेश्वरी काय माणसापरी मेंढरबरी. माणूस हा धोका देणार आहे. माझी मेंढरबरी आहे, एक धनगर म्हणतोय गाणं. गेली सांगून ज्ञानेश्वरी. मला तुमची ज्ञानेश्वरी कशाला सांगता? माझी ज्ञानेश्वरी ही जीवनाची आहे, ही मेंढरबरी माणसापेक्षा. कारण एक मेंढरू खड्ड्यात पडलं ना की सगळी खड्ड्यात पडतात. माणूस दुसऱ्याला खड्ड्यात पडून खड्डा किती खोल आहे ते बघतो आणि मग ठरवतो पडायचं की नाही ते. माणूस फार भयंकर प्राणी. म्हणून माणसापेक्षा मेंढरबरी हे जे सांगितलेलं आहे, तर इथे हा प्रसंग चंदूचा जो आहे तो संपतो. आज 2 प्रसंग आपण बघितले आणि तुम्हाला सहज मी एक सांगतो, मंत्राची योग्यता कळते. फक्त मी आत्ता शब्द सांगतो, त्यातून एक कुठलं चित्र तुमच्या मनात निर्माण होणं ते बघा. गण गण गणात होते. ग हे एक चिंतन आहे. उद्या मला दुसरं सुचेल, लक्षात ठेवा. ग म्हणजे गगन, घण म्हणजे ऐरण, घण आणि ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे ण, हा गण. दुसरा ग आहे गजानन, गजानन महाराज आहे. तो दुसरा न प्रपंचाकडे पैरण वैरण शब्द माहीत आहेत ना. वैरण इज फूड, फॉडर, आणि पैरण इज क्लोज. प्रपंचाला लागतात ते आहे तिथे. नंतर ग गमन, जीवन. गजानन महाराजांच्याकडे गमन, मला जायचंय त्यांच्याकडे, त्यासाठी आधीचा गण गण उपयोग पडतं. ना म्हणल्यानंतर मला एकच शब्द आठवतो, ठाणाणा. घटिका गेली, पळे गेली, तास वाजे घणाणा. आयुष्याचे किंवा ठाणाणा, आयुष्याची आपण म्हणतो सगळे नाश होतो. रामकार्य म्हणाना, हा ठाणाणा आहे. घंटा घणाणा वाजते, झाले. आपण आपला वेळ संपला, घणाणा वाजलं. तो ना आहे. काळ संपतोय, आयुष्य संपतोय. मी केव्हा माझा उद्धार करून घेणार आहे? गण गण गणात ना ना मला हे सांगतो. तो म्हणल्यानंतर काय? तन्मयता.
तन्मयतेशिवाय तुम्ही ऐकू शकणार नाही आणि मी सांगू शकणार नाही. तन्मयतेशिवाय भक्ती शक्य नाही आहे. तन्मयता पाहिजे. तर गण गण गणात बो हे म्हणजे बोलणं आहे. मौन पाळूया. जास्त बोलणं त्याच्यापेक्षा मौन चिंतन करणं, शरण जाणं हे जास्त उपयोगी पडतं. आणि ते म्हणजे माझं नाम, माझी साधना ही तैलधारा व तर तेलासारखी पाहिजे. शेवटच्या थेंबापर्यंत तेल पडतं, पाणी आणि दूध पडत नाही. इंटरमिटंट धार असते, थेंब 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 पडतं, पण तेल कंटिन्युअस धारा. माझं नाम, माझी उपासना तैलधारा व तर तेलासारखी चालू राहिली पाहिजे. गण गण गणात बोते. मी आत्ता शेवटी सांगितले तुम्हाला. उद्या पुन्हा बघूया. तुम्ही चिंतन करा. ग म्हणजे काय, ण म्हणजे काय. आपल्याला निरनिराळे शब्द सुचतील, कारण खूप शब्द आहेत. मग त्याच्यावर आधारित मी आत्ता हे उपासनेचं वातावरण ह्याच्यात निर्माण केलेलं आहे. नाम कसं पाहिजे, तेलाच्या धारेसारखं. त्याच्यासाठी काय, बो कसं पाहिजे, बोलणं कमी पाहिजे म्हणजे मौन पाहिजे. एक उपासनेचं एक वातावरण निर्माण केलेलं. हा तो मंत्र आहे. गण गण गणात बोते माझ्यासाठी आज. उद्या निराळा असेल. मंत्राची योग्यता कळते जो खराचं मांत्रिक त्यात आहे. आपण मंत्र जर मनापासून म्हणला, मननात त्रायते. मन पाहिजे आणि तारण पाहिजे, चिंतन पाहिजे, मध्ये मनन पाहिजे. आणि मनन करतो त्याला मनु मानव म्हणलेलं. मन असलेला एकमेव प्राणी. हे मांजरं वगैरेंची मनं असतात ना, अत्यंत प्रायमरी स्टेटमध्ये असतात. 2 दिवस त्यांची पिल्लं नेली, 3ऱ्या दिवशी आली तर ती झेप मारते, त्याच्यावर ओळखत नाही, मेमरी नाही. मेमरी नाही तर मन काय असणार आहे तुमचं. आपल्याला आई गेली तरी आतून आई म्हणल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. ही स्मृती आहे, मन आहे, भावना आहे. आपल्या बुद्धीत जसं विचारांचं साम्राज्य असतं तसं मनात भावनांचं राज्य असतं. या दोघांचा उपयोग करून उपासना झाली पाहिजे. तशी ती करूया. आणि उद्या याच्या पुढचे जे 2 प्रसंग आहेत ते उद्या पाहूया. आज एवढंच पुरे आहे. त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. 1 मिनिट शांत. पावसाच्या थेंबांचा जो आवाज येतोय त्याच्यात मंत्र ऐकण्याचा प्रयत्न केला तर येतोच ऐकू. शांत. शेवटचा श्लोक म्हणूया आणि शांती पाठ सगळ्यांनी बरोबर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात जोडूया. रब युअर हँड्स आणि मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावरून डोळ्यावरून चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे गजानन महाराज किंवा आपल्याला जो कोणी ते देव, विठ्ठल, रखुमाई, राम, सीता, लक्ष्मण काय दिसतात त्यांचं दर्शन घेऊया. आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. महाराज महाराज गजानन महाराज.